सर्वजन शिक्षण संस्था खेडचे गेल्या 50 वर्षापेक्षा जास्त अध्यक्षपद ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे सांभाळलं ते आपल्या सर्वांचे लाडके स्वर्गीय हिराचंद बुटाला उर्फ भाऊ. आपल्या सर्वांना माहीतच आहे की गेल्या 5 ऑगस्ट 2025 रोजी त्यांचं दुःखद असं निधन झालं. त्यानिमित्त आपल्या सर्वजन शिक्षण संस्थेच्या वतीने ICS महाविद्यालय व श्रीमान चंद्रबाब शेठ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या सर्वांच्या वतीने आपण या ठिकाणी शोकसभा आयोजित केला आहे. या सभेसाठी उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी भाऊंच्या प्रतिमेस पुष्प वाहून श्रद्धांजली वाहत आहे. आज या श्रद्धांजली सभेमध्ये त्यांना विनंती आहे ते आपण मंचावर कार्यक्रम व्हायचा. संघर्ष त्यांनी घडवलेल्या स्मृतीला उजाळा देणार आहोत. उपस्थित सर्व शोकांतून माझे सरकारी प्राध्यापक शिक्षक कर्मचारी त्याचबरोबर काही संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी भाऊच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. या जाणता कुटुंब प्रमुख माझे परममित्र हिराबाई यांच्याबाबत अनेक प्रसंग माझ्या आठवणीच्या टप्प्यात साठवलेले आहेत. त्यांच्या सुखदुःखात मी नेहमीच त्यांच्याबरोबर राहत आलो आहे. त्यांची व माझी मैत्री आचाराने विचाराने वेगळ्याच उंचीवरची होती. त्यांच्या जाण्याने माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखद घटनांपैकी एक असा या घटनेचा मी उल्लेख करतो. हिराबाईंना उमेदीच्या वयापासून संघर्ष करावा लागला. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करायचे ठरविले. 22 जून 1976 रोजी त्यांनी सहजवन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतली. ती शेवटपर्यंत सहजवन हेच कुटुंब मानून त्यांनी खेडवासियांची सेवा केली. आयुष्यात राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करताना प्रत्येकाला समजून घेऊन प्रसंगी मोलाचा सल्ला देऊन गरीब श्रीमंत सर्वांना एकत्र घेऊन संस्थेची उभारणी केली. गेल्या 50 वर्षात संस्थेचा उत्कर्ष हेच त्यांचे ध्येय होते. त्यांच्या उमद्या व दिलदार स्वभावामुळे त्यांनी अनेक सहकारी बदल केले. अनेक कुटुंबांना आधार दिला. खेडमध्ये अनेक कुटुंब अशी असतील की हिराबाई यांची स्मृती त्यांच्या मनात कायमची कोरलेली असेल. स्वतःचे कुटुंब, बहीण, भाऊ, मुले, नातवंडे, त्यांचे शिक्षण याकडे त्यांचे सर्व दृष्टीने बारकाईने लक्ष होते. भाऊंची मोठ्या जिद्दीने व परिश्रमाने HP बुटाळा हे नाव व्यवसाय रूपाने साता समुद्रात पार पोचवण्याचे काम केले. भाऊ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असताना माजी मंत्री माननीय हुसेन दलबाई साहेब यांच्या समवेत मी कार्यकर्ता म्हणून भाऊंच्या स्नेहात पडलो.
आणि त्यावेळेपासूनच म्हणजे माझ्या आयुष्यातील गेली 55 वर्षे मी भाऊंपासून कधी दूर गेलो नाही. दोघेही एकमेकाच्या सुखदुःखात एकमताने एकत्र राहिलो. त्यांचा स्नेह हा माझ्या आयुष्यातील मोलाचा ठेवा आहे. सहजीवन शिक्षण संस्था, भाऊंचे कुटुंब व मी हा दुवा अतूट होता. या 50 वर्षांच्या आठवणीचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोर तरळत आहे. सहजीवन परिवार आणि माझे जीवनातील भाऊंचा वावर आज हरवला आहे. त्यांनी उराशी बाळगलेली स्वप्न पूर्ण करणे हेच आपल्या हातात आहे. त्यांच्या आत्म्यास सुख शांती लाभो हीच ईश्वर करणे प्रार्थना. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ, आपला सहजीवनचा सर्व शोकाकुल परिवार आणि माझे शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू, आज आपण खूप मन भरून आलंय. बोलू शकेन की नाही शंका आहे. तरी सगळ्यांचं मत पडलं की मॅडम तुम्ही भाऊंच्या खूप जवळ होता तर तुम्ही बोलावं. आदरणीय पितृतुल्य हिराचंद्र गोटालाजी, आमचे सर्वांचे लाडके भाऊ आज आमच्यात राहिले नाही. सकाळी कॉलेजमध्ये आल्यानंतर 5 ऑगस्ट दिवशी मला ही बातमी जेव्हा समजली तेव्हा मन आपोआपच भूतकाळात पोचलं. सर्व आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. जाणवलं भाऊ गेले नाही आहेत, ते आमच्यातच आहेत. ते आम्हाला नेहमीच धीर देणार आहेत आणि आम्हाला ही ज्योत प्रज्वलित ठेवण्यासाठी आमच्या पाठीवर हात ठेवून लढ असं म्हणणार आहे. खरंच त्यांच्या आशीर्वादामुळे मी अनेक ठिकाणी उंच उंच भराऱ्या घेतल्या. ज्या ज्यावेळी मी काही नवीन केलं आणि त्यांना दाखवायला गेलं, पुस्तक असेल मग काही नवीन कामगिरी असेल, तर त्यांनी मला सतत पाठिंबा दिला आणि मला म्हणाले भविष्यात जाऊन तू नक्कीच यशाच्या शिखरावर चढशील. हा जो त्यांचा 30 वर्षापूर्वीचा शब्द आहे तो आजही मला माझ्या हृदयामध्ये मी साठवून ठेवला आहे आणि त्यांचे हे शब्द मी नक्कीच खरे करेन. त्यांची शिस्त वाखण्याजोगी होती. आपल्या सहजीवन परिवारातील कोणीही वावगं वागलेले त्यांना खपत नसेल. शिक्षकांचे कपडे असू देत, शिक्षकांचं बोलणं वागणं. एकदा तर एक शिक्षक हाताची घडी घालून समोर उभे राहिले होते आणि सहज बोलता बोलता ते म्हणाले की शिक्षकांनी कधी ऐट दाखवू नये. आणि खरंच बोलता बोलता बोलून जा आणि आम्हाला ते समजून जाईल. इतकं त्यांचं छान वागणं असायचं. सतत हास्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असायचं. आमचं सहजीवन कॉलेज जेव्हा नवीनच सुरू झालं होतं तेव्हा शासनाचं अनुदान नव्हतं आणि सर्व शिक्षक कमी पगारामध्ये काम करत होते. त्यावेळी अनेकांना काही अडचणी होत्या. मीटिंग घेतली आणि आम्हाला म्हणाले माझं किराणा मालाचं दुकान आहे, तुम्हाला जे लागेल ते घेऊन या. ही त्यांची दानशूर वृत्ती खरंच आम्हाला सगळ्यांनाच भावली. एक आदरयुक्त भीती, आदरयुक्त प्रेम त्यांचं आमच्या मनामध्ये दाटून आलं. विद्यार्थ्यांना या ग्रामीण भागातील उच्च शिक्षण मिळावं म्हणून गेली 40 वर्ष अहोरात्र त्यांनी कष्ट केले. आमचा ICS कॉलेजचा रौप्य महोत्सव करण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. अत्यंत दिग्गज नेते मंडळी आणली. त्यांच्या सत्कर्मातून आमची बाग फुलवली. ते खरंच आमच्या ह्या बगीच्याचे माळी होते, कुशल माळी होते असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्यांनी जी बाग फुलवली आहे ती बघायला ते आज हवे होते. ही बहरलेली बाग त्यांनी पाहिली, त्यांनी अनुभवली. अजून काहीतरी व्हावं, अजून काहीतरी व्हावं ही त्यांची इच्छा सतत त्यांच्या मनात दाटून येत असे. जनसामान्यांमध्ये गरिबांचे दाते म्हणून ते स्वकर्तृत्वावर प्रसिद्धीस आले. त्यांचं शैक्षणिक, सामाजिक, राजनैतिक स्थान अतिशय उंचावर होतं आणि असं म्हटलं जातं की त्यांची शिस्त, संयम, कर्तव्यनिष्ठा, प्रेम, आपुलकी त्यांचा सुरेख मिलाप त्यांच्या कर्तृत्वामध्ये, त्यांच्या व्यक्तित्वामध्ये आढळून येत होता. मला असं वाटतं की सहजीवनच्या सुरुवातीच्या काळात अनंत अडचणीवर मात करून बीजरोपण करणारे आमच्या सहजीवनचे आधारस्तंभ, आमचा या संपूर्ण सहजीवनमधील एक हिरा, तळपता हिरा आज लोप पावला आहे. पण तोही मी असं म्हणणार नाही की त्यांचा दीप सतत प्रज्वलित राहील. त्यांनी अनेकांचे आयुष्य घडवली. जाता जाता मला एवढंच म्हणायचं आहे, वाटलं नव्हतं कुणालाही असं अघटित घडेल. अचानक देव तुम्हाला घेऊन जाईल.
माणुसकी, स्नेह, दातृत्व, धडाडी यांची जेव्हा जेव्हा चर्चा होईल त्यावेळी तुमचीच आठवण येईल भाऊ, तुमचीच आठवण येईल. धन्यवाद. भावपूर्ण श्रद्धांजली. भाऊंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण आज या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. बरेच जणांनी भाऊंचा परिचय दिलेला आहे. भाऊंचं कार्य या ठिकाणी विस्तृतपणे सांगितलेलं आहे. सुरुवातीपासून राष्ट्रोद्धारार्थ सेवामय हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापन केलेली सहजीवन शिक्षण संस्था, या सहजीवन शिक्षण संस्थेचे 50 वर्ष अध्यक्षपद भूषवताना भाऊंनी सहजीवन परिवार तयार केला. संस्था कशी असावी, कशी चालावी, संस्थेच्या प्रत्येक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांशी भाऊंचं एक पितृतुल्य असं नातं होतं. आत्मीयता होती. त्यांच्या घरी जाणारा कुणीही व्यक्ती असो, कर्मचारी, सहजीवनचा कुठलाही शाखेचा कर्मचारी असो, त्यांच्या भावना जाणून घेऊन ते प्रत्येक वेळी त्याच्या कुठल्याही अडचणीवर मार्ग काढत असत. पितृतुल्य असं प्रेम करताना त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला किंवा संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनाही एक वागणुकीत कसा असावी, जेणेकरून आपण सहजीवनमध्ये किंवा सहजीवन शिक्षण संस्थेमध्ये काम करतोय याचा एक सुंदर उदाहरण त्यांनी घालून दिलं होतं. अगदी उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मगाशी मॅडमने उल्लेख केला की रौप्य महोत्सव, ICS महाविद्यालयाचा ज्यावेळी रौप्य महोत्सव साजरा करायचं ठरलं, जवळपास तारीख जाहीर झाल्यानंतर त्यापूर्वीचा 1.5 महिना भाऊ सतत अहोरात्र कॉलेजमध्ये बसून होते. त्यांचं त्या कार्यक्रमाचं नियोजन, त्यांनी राजकीय कारकिर्दीत घेतलेले अनुभव त्याचा सुंदर मिलाप म्हणून रौप्य महोत्सवात मी त्यांच्याबरोबर अतिशय जवळून काम केलं आहे. अक्षरशः दुपारी जेवायला सुद्धा ते घरी जात नव्हते. पेठेंच्या इथनं भाजीपुरी आणून इथं कोण त्यांच्याबरोबर आम्ही सगळे काम होतो, त्या सगळ्यांसाठी काही ना काहीतरी मागवून ते इथं रात्र 9-9 वाजेपर्यंत भाऊ इथे थांबले होते. आणि त्यांच्या कष्टातून, त्यांच्या मेहनतीतून आणि त्यांच्या अनुभवातून रौप्य महोत्सव, ICS महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव कसा झाला हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यांची कार्यकुशलता, त्यांचं राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातलं काम केवळ तालुका सहजीवन शिक्षण संस्थाच नव्हे तर जिल्ह्यात त्यांचं भाऊचं नाव, त्यांनी केलेलं कार्य याच्या आता पेपरमध्ये गेल्या 2 दिवसाचे आपण वाचतोय. काही गोष्टी नवीन लोकांना आमच्या माहिती नसतील. तर असं हे पितृतुल्य छत्र आज आपल्यातनं हरपलेलं आहे. मी आमच्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने भाऊंना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. कैलासवासी हिराचंद परशुराम बुटाला आज आपल्यात नाही, पण कधीही भरून न निघणारी पोकळी जाणवत आहे. महाविद्यालयात आल्यापासून मला घडवणारे व पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारे भाऊ माझ्या हृदयात सतत राहतील, यात कुठलीही शंका नाही. शिस्तप्रिय, धडाडीचे नेतृत्व त्यांच्या दही मी अनुभवलं आहे. भाऊंचं सत्कर्म, कर्तृत्व, दानशूरपणा, प्रेरणा, विश्वास, प्रेम यांच्या स्वरूपात आमच्या या बिल्डिंगमध्ये सदैव दरवळत राहील. आज माझ्या हृदयात तुमच्या स्मृती भरून आल्या आहे, कंठ दाटून आला आहे. खरंच पदोपदी तुमची उणीव आम्हाला भासणार आहे. आम्ही सर्व तुम्ही जो लावलेला दीप आहे तो प्रज्वलित ठेवू अशी ग्वाही देतो आणि त्यांना सतशा श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. I am one of the stakeholder, beneficiary stakeholder amongst lakhs of the beneficiaries of the भाऊ. अर्थात मी भाऊंचा एक लाभार्थी म्हणून, म्हणजे भाऊंचे जे लाखो लाभार्थी होते त्या लाभार्थीपैकी एक लाभार्थी म्हणून माझ्या भाऊबद्दलच्या भावना इथे मी व्यक्त करण्यासाठी उभा आहे. ॲक्च्युली आय एम नॉट अ स्पीकर अपार्ट फ्रॉम द अकॅडमी. तरी देखील माझ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये काही चूक झाली तर पहिल्यांदाच मी माफी मागतो. तसं या सहजीवन शिक्षण संस्थेमध्ये मला जवळजवळ 19 वर्ष पूर्ण झालेली आहेत.
मी या संस्थेमध्ये जेव्हा एंट्री केलं तेव्हा हेड ऑफ द डिपार्टमेंट झोलॉजी म्हणून मी एंट्री केली आणि साधारण 2009 म्हणजे 2006ला माझी एंट्री झाली आणि 2009 आणि 2010च्या दरम्यान माझ्याकडे पहिल्यांदा UGCची जबाबदारी आली माझ्याकडे आणि शिंदेंकडे आणि त्याच्यानंतर मग नॅकची जबाबदारी आली आणि या जबाबदारी पार पाडता पाडता माझा जो जवळचा संबंध आहे तो भाऊबरोबरचा आहे. साधारण 10 वर्ष मी भाऊंच्या सहवासामध्ये होतो. जेव्हा जेव्हा UGCचे कुठलेही प्रपोजल आम्ही तयार करायचो, मी आणि शिंदे होतो, दोघांची जोडी भाऊनी लावून दिली होती. सारंग सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रिन्सिपल म्हणून सारंग सर होते. जेव्हा जेव्हा मी UGCचं प्रपोजल तयार करायचो तर तयार केल्यानंतर पहिल्यांदा भाऊकडे जायचो. तर काल जसं मी त्या प्रोग्रामला होतो म्हणजे गेल्यानंतर कुठल्याही चांगल्या गोष्टीचं सुरुवात भाऊनी गोड हातात घेऊन करायचे. तर त्या पद्धतीनं जेव्हा जेव्हा मी UGCचं प्रपोजल तयार करायचो भाऊंना भेटायला जायचो तेव्हा गेल्याबरोबर ओळखायचे भाऊ की आता हे कुठल्या तरी चांगल्या कामासाठी आलेले आहेत आणि ताबडतोब पेढा जो आहे ना आमच्या हातावरती ठेवायचा आणि तो प्रसाद घेऊन आम्ही UGCला जायचो, प्रपोजल सबमिट करायचो. जवळजवळ 4 ते 5 प्रपोजल 2.25 कोटीचे प्रपोजल आम्ही सबमिट केले आणि प्रत्येक प्रपोजलला यश आलं म्हणजे प्रत्येक प्रपोजल सँक्शन झाले आणि त्या पद्धतीचे बिल्डिंग जे आहेत अकॅडमिक बिल्डिंग जी आपल्या आज कॅम्पसमध्ये आपण पाहतो. तर ही भाऊची प्रेरणा होती, त्यांची शाबासकी होती आणि मी असं काही मोठं शहरातून आलेलं नव्हतं, एक छोट्याशा खेड्यामधून आलो होतो. प्रत्येक गोष्टीला पुढं यायचं मला तेवढी हिंमत होत नव्हती, पण भाऊ प्रत्येक वेळेला म्हणायचे की शेख तुम्ही पुढं या, पुढं हो जावं, तुमच्यामध्ये ती स्किल आहे. आणि अशाच पद्धतीनं भाऊनं मला आणि शिंदेला पहिल्यांदा दिल्लीला पाठवलं. जो आपण काल देखील ऐकलो जो MBAचा जो प्रश्न थोडासा अडकला होता त्यासाठी पहिली जी एंट्री केली होती मी आणि शिंदेनी दिल्लीला केली होती. तिथल्या मिनिस्टरीनं थोडंसं कनेक्शन आम्हाला समजलं आणि त्याची माहिती परत आम्ही भाऊंना येऊन गेल्यानंतर भाऊनं तो इनिशिएटिव्ह घेऊन पुढं काम केलेलं आहे. त्याच पद्धतीनं डिवोशन काय असतं हे मी भाऊकडून शिकलेलो आहे. एक छोटासा प्रसंग मला आठवतो आणि रिस्पेक्ट, कुणाला किती रिस्पेक्ट द्यायचा आणि कशा पद्धतीचं रिस्पेक्ट द्यायचा ह्या 2 गोष्टी मी भाऊकडून खूप चांगल्या पद्धतीने शिकलेलो आहे. डिवोशनचं जर गोष्ट म्हणालं तर एक इंडोर ट्रेनिंग सेंटर म्हणून आपल्याकडं एक युनिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे तो UGCचा आम्ही सँक्शन करून आणला होता. 80% काम पूर्ण झालं होतं. 20% काम महत्त्वाचा जो फ्लोरिंगचा भाग होता तो टंग गुरु सिस्टीमची फ्लोरिंग होती, ती आसपास कुठंच अवेलेबल नव्हती आणि तो पूर्ण न झाल्यामुळं आपला तो UGCचा प्रपोजल पाठीमागं जाणार होता, रिटर्न जाणार होता. तर भाऊ समोर हा प्रश्न आम्ही मांडला मी आणि शिंदेनी की भाऊ हा एक युनिक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या रिजनमध्ये आहे. जवळजवळ पनवेल ते सिंधुदुर्गपासून जर आपण बघितलं तर अशी एकच बिल्डिंग आपल्याकडे आहे आणि तो आपल्याकडून जातो. तर त्याचं कारण असं आहे म्हणजे तो फ्लोरिंग होण्यासाठी जे आपल्याला एक स्पेशलाइज्ड पर्सन पाहिजे तो अवेलेबल नाही आहे. भाऊ त्यावेळेला आजारानं फणफणत होते. मग त्यांनी बोलावलं मला शिंदेला की चला म्हणलं आपल्याला जायचं. म्हणलं भाऊ तुमची परिस्थिती आज नाही आहे अशी. नाही म्हणलं आपल्याला जायचं आहे. आमच्या दोघांच्या खांद्यावर हात ठेवून भाऊ आणि मी कारमधून चिपळूणला गेलो. तिथं तो एक्सपर्ट शोधला आणि त्याला ताबडतोब घेऊन येऊन तो काम जो आहे ना तो पूर्ण केला आणि अशा पद्धतीनं आपल्याकडे एक इंडोर ट्रेनिंग सेंटरची एक युनिक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे उभं आहे. तशाच पद्धतीनं नॅकच्या वेळेला देखील भरपूर काही मला भाऊकडून शिकण्यात आलं. म्हणजे सहनशीलता काय आहे, कुठल्या लोकांना किती किंमत द्यायचं. आणखीन एक छोटासा प्रसंग मला आठवतो. जेव्हा 3rd सायकलला आम्ही नॅकला जात होतो त्यावेळेला डॉक्टर राधाकृष्णन म्हणून चेअरमन होते तमिळनाडू स्टेटचे. तर त्यांचा बिहेवियर तेवढं काही चांगलं नव्हतं. त्या पद्धतीनं 2-3 वेळेला आय फील दॅट ही वॉज इन्सल्टिंग टू अवर मॅनेजमेंट. Personally, I feel because being the coordinator, I was there with him continuously. I feel that personally that chairman is going to neglecting to our management, insulting to especially भाऊ. मग मी भाऊला म्हणलं की भाऊ तुम्ही यांच्यासमोर येऊ नका. जे काही करायचं ते आम्ही भरपूर केलेलं आहे, याच्यासाठी तुम्ही बिलकुल येऊ नका, याच्यासमोर तुम्ही येऊ नका. अशा पद्धतीने एक्झिट मिटिंगला देखील मी भाऊला त्यांच्यासमोर येऊ दिलं नाही. आणि शेवटी भाऊला न राहून जाते वेळेला भाऊ त्याच्यासमोर येऊन त्याला नमस्कार केला. मी म्हणलं भाऊ कशाला, आपण सगळं चांगलंच केलेलं आहे. नाही म्हणलं शेख ते त्या पोझिशनवरती आहेत, आपल्याला त्यांना तेवढी किंमत द्यायलाच पाहिजे. अशा पद्धतीनं भरपूर काही अनुभवाच्या गोष्टी आहेत माझ्याबरोबर. कुणाला माहिती पण नसेल की काल जसं मी ऐकलो एकाकडून कालच्या शोकसभेमध्ये की प्रत्येकानं वाटायचं की भाऊ माझ्या तेवढे जवळचेच आहेत. त्या अगदी खरोखर गोष्टी आता इथं बसल्यापैकी कुणाला पण माहिती नसेल की मी भाऊच्या किती जवळ होतो आणि 10 वर्ष मी भाऊच्या जवळ होतो मी आणि शिंदे. आणि एक रिसेंटली आय विल टेक ओन इट. सो रिसेंटली ॲज पर द डायरेक्शन ऑफ द नॅक,
So every institution has to undertake one initiative program. तर आम्ही म्हणजे मराठीमध्ये जर सांगायचं म्हणलं तर नॅकचे आता गाईडलाईन आलेले आहेत. प्रत्येक हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशननी एक इनोव्हेटिव्ह प्रोग्राम आपल्याला हाती घ्यायचा आहे. तर त्या पद्धतीनं ते मॅन्डेटरी आहे. आणि आम्ही मंगेश भाई जे कार्याध्यक्ष आहेत त्यांना भेटलो. चेअरमन आमचे जे चेअरमन आहेत आमचे ॲडव्होकेट भोसले सर कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीने, त्यांना भेटलो. त्या दोघांच्या प्रोत्साहनातून आणि प्रिन्सिपल डॉक्टर अवटी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जो प्रोग्राम अंडरटेक घेतलेला आहे, म्हणजे तो प्रोग्राम विच वी हॅव अंडरटेकन, आम्ही भाऊंचे अल्फाबेटिकल जे फर्स्ट वर्ड आहेत ते आम्ही घेतलेले आहेत. त्याच्यावरून तो आम्ही प्रोग्राम तयार केलेला आहे. एज्युकेशन प्रमोशन ब्रिज HPB हा प्रोग्राम आम्ही नॅकच्या मदतीने नॅकच्या गाईडलाईनखाली अंडरटेक घेतलेला आहे. आणि या प्रोग्रामच्या मदतीनं तो प्रोग्राम आम्ही लवकरच लॉन्च करत आहोत, HPB नावाचा प्रोग्राम. आणि या प्रोग्रामद्वारे वी आर ट्राईंग टू रीच ईच अँड एव्हरी ज्युनियर कॉलेज बिकॉज ॲज पर द डायरेक्शन ऑफ द नॅक. तर थोड्या दिवसात हा प्रोग्राम आम्ही लॉन्च करणार आहोत. आणि ही एक छोटीशी श्रद्धांजली असेल ICS कॉलेज पेड करू. सो धन्यवाद सर. जिसने चलना ही सीखा है तो करो. राष्ट्रधारक सेवामुळे हे सूत्र घेऊन खऱ्या अर्थानं खेडेगावातील गरीबातल्या गरीब दीनदुबळ्या पालकांच्या मुलांना शिक्षणाची गंगा वाहून देणार सहजीवन शिक्षण संस्था खेड, त्याच्यावरती 50 वर्ष अध्यक्ष म्हणून अधिराज्य करणार हृदय सम्राट. आम्ही नावही घेत नाही ज्यांना आम्ही भाऊ म्हणतो. भाऊ या शब्दामध्ये ताकद काय असते ते HP गुटाला यांचं नाव घेतल्यानंतर कळतं. ते भाऊ आज आमच्यात नाही, पण आमच्यात नसलेला माणूससुद्धा आमच्या अवतीभोवती कुठंतरी आहे, आमच्याकडे पाहतो आहे. आणि त्या माणसाला आम्ही अनुभवलं, त्या माणसानं आमच्यासाठी काहीतरी केलं, त्या माणसाच्या सहवासात आमचे काही दिवस गेले. आणि त्या आठवणींना कुठंतरी उजाळा द्यावा म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. ते शोकसभा व्यासपीठ. त्या व्यासपीठावरती त्यांच्याशी नात्यानं व्यवहारानं आणि कार्यानं एकत्र आलेले सर्वजण. मी या ठिकाणी मी व्यक्तिशः नाही, परंतु आमचं जे युनिट आहे, आमचे स्कूल कमिटी चेअरमन श्रीमान चंदुला शेठ हायस्कूल ज्युनियर कॉलेज, प्रायमरी स्कूल आणि बहिरे टेक्निकल स्कूल यांच्यातर्फे या ठिकाणी शोक व्यक्त करण्यासाठी येथे एकत्र आहोत. खरं तर ही शोकसभेचा मालिका मला वाटतंय तुम्ही यापूर्वी कधी अनुभवलेली नसेल, पाहिलेली नसेल. एखाद्या माणसाचं जाणंसुद्धा किती लागवी असतं याचं मला वाटतंय दुसरं कुठलं उदाहरण असू शकत नाही. भारा तांबे म्हणतात, जन पळभर म्हणतील आय हाय, मी जाता मागे राहील काय. खरं तर भाऊंच्या बायलांतर तुम्ही आम्ही भारा तांब्यांना म्हणेल, मी नसताना सुद्धा मागं काही असू शकतं याचं तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत. भाऊंच्याबद्दल बोलणारे अनुभवणारे बरेच जण आहेत. भाऊ काय परवादी खरे भाऊ आम्हाला कळलेच नाहीत. तुम्हाला भाऊ कळायचे असेल तर मी आवर्जून सांगेन, प्रत्येकाने 1 तास काढा आणि मंगेश भाईंच्या समोर तुम्ही जाऊन बसा, त्यावेळी कळेल की भाऊ काय. तुम्ही पुस्तकात दारिद्र्य वाचलं असेल, पुस्तकात शौर्याच्या कथा वाचल्या असतील, पण शौर्य काय असतं, दारिद्र्याची झुंज काय असते, भविष्याचा वेध काय असतो याचं समग्र चित्रण म्हणजे भाऊ. हे तुम्ही खरंच मंगेशबाईंच्याकडे जाऊ. माणसं आपण त्रिरत्न जगतो. तुम्ही येताना परिस्थिती माझ्या हातात नसते, मी कुठल्या विश्वात येणार हे मला माहीत नसतं, पण माणसाच्या जीवनामध्ये 3 विश्व असतात. जे तुम्ही परिस्थितीनं समाजानं दिलेलं ते विश्व असतं, दुसरं विश्व असतं तुमचं कुटुंब असतं, आणि तिसरं विश्व असतं ते तुम्ही निर्माण करतं ते विश्व असतं. या प्रत्येक विश्वामध्ये तुम्हाला भाऊंना ठेवावं लागणार आहे. भाऊंचं पहिलं विश्व होतं ते अत्यंत दारिद्र्यात होतं, तुम्ही कल्पना करणार नाही आहे. भाऊंचं मला आज मी रिटायरमेंटला आलो, भाऊंचं किती शिक्षण झालं हे मला माहीत नाही, परंतु आज मी भाऊंना मी
शिक्षण सम्राट म्हणून वंदितो, यापेक्षा दुसरी यशस्वीता असू शकत नाही. दुसरं विश्व हे कुटुंब विश्व आहे. प्रत्येक भावाला त्यांनी नोकरी लावलं नाही आहे. प्रत्येक भावाला आपण नोकरी देणार निर्माण केलं हे तुम्हाला त्यांच्याकडे गेल्यानंतरच कळेल. ते कुटुंब विश्व माणसाला मर्यादा वास्तव कळलं आणि ज्याला आपल्यामध्ये काय आहे कळलं, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे भाव आहेत. कल्पना करा, ज्या माणसाचं सुरुवात मुकादम क्लास घेणे किती प्रचंड स्ट्रगल आहे. तुम्हाला कुठल्या चित्रपटात पण नाही, रिअल हिरो ऑफ द लाईफ जर म्हणायचं असेल तर भाव आहेत. फार प्रचंड आहे. माणूस पंतप्रधान होऊ शकतो, राष्ट्रपती होऊ शकतो, पण 50 वर्ष अध्यक्ष, आजूबाजूच्या माणसांना सांभाळणं फार कठीण असतं. लग्न केलेली बायको सुद्धा राहील का नाही सांगता येत नसतं. तुम्हाला घटस्फोटाचे प्रमाण दिसत असतात, परंतु भाऊने या माणसांच्या वरती अधिराज्य केलं. कल्पना करा, एक इव्हेंट त्यांना आपल्या घेण्यासारखा आहे, आपल्याला दाखवण्यासारखा आहे. तर भाऊने आपल्या मर्यादा जाणलेल्या होत्या, त्यामुळे भाऊचा आदर्श आहे. कुटुंब हे आपलं विश्व आहे आणि आपलं सहजीवन निर्माण केलेलं आहे, हे भाऊ विश्व आहे. खऱ्या अर्थानं भाऊ म्हणजे बाप माणूस. मी तुमच्या सर्वांतर्फे, आमच्या युनिटतर्फे त्यांना चिरशांती लाभो अशी भावना व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू. भाऊ आज आपल्यामध्ये नाहीत. संपूर्ण पोटाला कुटुंबीय आणि सहजीवन परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. तर त्यासाठीच मी श्रद्धांजली वाहण्यासाठी आज इथे उभा आहे. मनात खूप विचार दाटून आलेले आहेत. निश्चितच मला या प्रसंगी 2 महत्त्वाच्या गोष्टींवरती बोलायला योग्य वाटतं आहे. ते म्हणजे भाऊ माझा तसं बघायला गेलं तर सहवास आणि संपर्क हा इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांपेक्षा कमी आहे भाऊंशी असलेला. कारण मी 2018मध्येच इथे आलो आणि तेव्हापासून मी जे काय बघितलेलं आहे त्यावरून मला असं लक्षात येतं की भाऊंनी 50 वर्ष हा जो संपूर्ण परिवार सांभाळला आणि वाढवला, या पाठीमध्ये त्यांचं वैयक्तिक योगदान फार मोठं आहे आणि त्यांचा स्वभाव, त्यांचं म्हणजे एकंदर नेचर हेच त्याला कारणीभूत आहे. म्हणजे त्यांचा स्वभावच असा होता की त्यांचं वागणंच असं होतं लोकांशी आणि इंटरॅक्शन अशी होती की त्यांना स्वभावातच सगळी माणसं जोडून घेण्यात यश यायचं. त्यांच्याबद्दल आज तागायत, आता 50 वर्ष तुम्ही सर्व लोक सांगताय, आज तागायत माझ्या संपर्कात आलेला एकही व्यक्ती मला असा आढळला नाही की जो एखाद्या वेळी तरी भाऊंच्याबद्दल काही चुकीचं बोलेल किंवा त्याला आवडलं नाही भाऊंच्याबद्दल, असं एकही व्यक्ती नाही. म्हणजे हे अजातशत्रू असं व्यक्तिमत्व होतं आणि संपूर्णपणे पारदर्शक, अजातशत्रू, ऋषितुल्य असं हे व्यक्तिमत्व होतं. संस्थेच्या बाबतीत तसंच वैयक्तिक प्रत्येकाच्या बाबतीत त्यांची वागणूक अतिशय म्हणजे मला सांगण्याला शब्द नाही आहेत अशी खरी परिस्थिती आहे. संस्थेला त्यांनी अक्षरशः अपत्यापेक्षा जास्त प्रेम दिलं. म्हणजे आपलं अपत्य जसं वाढवतं त्याच्याही पेक्षा जास्त काळजी घेऊन त्यांनी संस्थेला वाढवलेलं आहे. वैयक्तिक मदनभाई सुरा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या MBA कॉलेजच्या बाबतीत माझा अनुभव असा आहे की पहिल्या दिवशी मी जेव्हापासून जॉईन झालो तेव्हापासून मी बघितलेलं आहे की अक्षरशः अडचणीच्या काळामध्ये जसं शेख सरांनी आत्ता जो प्रसंग सांगितला, शिंदे सर, शेख सर यांनी पुढाकार घेऊन ज्या काही गोष्टी केल्या अडचणीच्या काळामध्ये, तेव्हा रात्री 1:30-2 वाजेपर्यंत संस्थेचे चेअरमन श्री गुजराती साहेब, मंगेशभाई आणि भाऊ हे तिघंही स्वतः जातीने कॉलेजमध्ये उपस्थित होते. म्हणजे हा प्रसंग मी अनेक संस्थांमध्ये काम करून आलो आहे, पण मी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं एवढं योगदान आणि एवढी अटॅचमेंट संस्थेबरोबर कधीच बघितलेली नाही. त्यामुळे हे निश्चितच वाखाणण्याजोगं होतं आणि तिथूनच आपली जी संस्थेबरोबरची जुळण्याची जी क्षमता असते ती वाढत जाते. कारण त्यांचं योगदान आणि त्यांची अटॅचमेंट बघितल्यानंतर आपल्यालाच असं वाटतं की आपल्यात कुठेतरी कमी आहे, आपण याच्यात आणखीन काहीतरी करायला पाहिजे, आपलं जास्त योगदान ह्याच्यात द्यायला पाहिजे. हे जे इन्स्पायरेशन आपल्याला मिळतं हे त्याच्यातून मिळत जातं. प्रत्येक वेळी भेटायला गेलं की त्यांचे पहिले प्रश्न असायचे की सरकारी सगळ्या फिया भरल्या का, विद्यापीठाचे काय कंप्लायन्स असेल तो कंप्लीट झाला का, सगळे रिपोर्ट सबमिट झाले का,
विद्यार्थ्यांची कोणाची काही तक्रार आहे का, शिक्षकांची कोणाची काही तक्रार आहे का, तुम्हाला कुठे नॉन टीचिंग स्टाफ शिक्षकांची कुठे गरज आहे का, म्हणजे एवढा अगदी आपुलकीने एवढी चौकशी प्रत्येक वेळी प्रत्येक सेमिस्टरला त्यांचं हे संपूर्ण रिपोर्टिंग असायचं की त्यांना जाऊन ह्या सगळ्या गोष्टी सांगून आपले प्रॉब्लेम जे आहेत ते, आणि त्याला प्रॉब्लेमचं जे काय सोल्युशन असेल लगेच निघणार, तिथे वेळ जाणार नाही, काय पाहिजे तेवढं सांगा, त्याप्रमाणे ते सगळं केलं जाईल. अशा पद्धतीने त्यांनी संस्थेकडे लक्ष दिलेलं आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की 2018च्या वेळेला जी परिस्थिती होती ती अतिशय दारुण परिस्थिती होती, परंतु त्यांच्या संपूर्ण पाठिंब्याने ICSच्या सर्व स्टाफ आणि प्रिन्सिपॉल सगळ्या लोकांच्या मदतीने त्यांनी सांगूनच ठेवलेलं होतं की तुम्हाला प्रॉब्लेम आला की तुम्ही ICS कॉलेजला सांगायचं, तिथनं आपल्याला संपूर्णपणे सगळी मदत तुम्हाला मिळेल आणि आपली संस्था आपल्यालाही वर आणायची आहे. आणि आज परिस्थिती अशी आहे की गेली 5 वर्ष आपल्या ॲडमिशन MBAच्या सगळ्या पूर्ण फुल असतात आणि आता यावर्षीसुद्धा आपण आणखीन पुढे वर्किंग प्रोफेशनलसाठी आणखीन इंटेक मिळवलेला आहे. त्याबद्दलसुद्धा म्हणजे सुरुवातीला जेव्हा 1-2 वर्षापूर्वी भाऊ थोडंसं बोलू शकत होते माझ्याशी, तेव्हा त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा सांगितलं होतं की अशा पद्धतीने आपण अर्ज करत आहोत. त्यांना फारसं ते लक्षात आलं नाही, पण ते म्हटले तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा, माझा पाठिंबा आहे. अशा पद्धतीने त्यांनी कायम आपल्या पाठीशी उभं राहिलेले आहेत. वैयक्तिक पातळीवर जर बोलायचं झालं तर त्यांनी मला कायम अक्षरशः वैयक्तिक पातळीवर आपल्या मुलाला आपण जसं काळजी घेतो त्या पद्धतीने वागणूक दिलेली आहे. घरी कोण कोण असतं तुमच्या, आईची तब्येत कशी आहे, मुलगा काय करतो, तुम्ही इथे कसे राहता, तुम्ही एकटे राहणार इथे, मग तुमचं जेवणाखाणाचं काय, एवढा विचार कोण करू शकतो. मला नाही वाटत की एवढा एखाद्या संस्थेचा अध्यक्ष आपल्या एम्प्लॉईची एवढी काळजी घेत असेल. एवढंच नाही तर मला त्यांनी हे देखील सांगितलेलं होतं की रात्री 2 वाजता तुम्ही फोन करा, तुम्हाला काय पाहिजे ती मदत देण्याची व्यवस्था केली जाईल, तुम्ही एकटे इथे असता म्हणून सांगतो. आणि त्याचबरोबर एकदा बाबासाहेब पाटले त्यांच्याकडे आलेले होते तेव्हा त्यांनी समोर मला सांगितलं की हे बघा सर इथे एकटे असतात, त्यांना कधी लागलं तर डबा तुम्ही द्यायचा, मला विचारायचं नाही, त्यांची ती तुमच्यावर जबाबदारी. अशा पद्धतीने ते एकेका माणसाला काळजी घेत होते, एकेका माणसाची काळजी घेत होते. आणि याच्यातूनच हा सगळा परिवार उभा राहतो. कारण मला ही खात्री आहे की तुमच्यापैकी प्रत्येक माणसाला अशाच प्रकारचे अनुभव आलेले असणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही भाऊंच्या पंखाच्या बाहेर जाऊ शकत नाही. तुम्हाला ते कायम त्यांचा आशीर्वाद हवासा वाटणार आणि ते आपल्याला कायम देत राहणार आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो ही मी ईश्वरचरणी मनपूर्वक प्रार्थना करतो. पुन्हा एकदा जरी आपण सगळा परिवार असलो तरी वैयक्तिकरित्या मृताला कुटुंबियांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि सहजीवन परिवार हा आपल्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि आम्ही सतत तुमच्या पाठीशी पण आहोत आणि तुमच्या आशीर्वादाने ज्या पद्धतीने सहजीवनचा विकास आजतागायत होत आलेला आहे इथून पुढे त्याच पद्धतीने किंवा त्याच्याही पेक्षा जोरात आपला होईल अशी आम्ही आपणाला खात्री देऊ इच्छितो. धन्यवाद. प्रिय भावना विनम्र अभिवादन आणि आपल्या सर्वांना नमस्कार. मला वाटत नाही की मी बोलू शकेन असं, पण तरीसुद्धा कारण आयुष्याची जवळजवळ 35 वर्ष जी उमेदीची आहेत ही सगळी उमेदीची वर्ष 35 वर्ष भाऊंच्या मायेच्या पंखाखाली, भाऊंच्या सानिध्यात, भाऊंच्या आशीर्वादात आणि भाऊंच्या प्रेमामध्ये गेली. आणि त्यामुळे म्हणजे मला जेव्हा मला 5 तारीखला मला पहिला मेसेज मी बघितला तेव्हा मला लक्षात आलं की बाकी काही असू दे पण वैयक्तिक व्यक्तिशः माझी खूप मोठी हानी झाली आणि मी एका फार मोठ्या विवंचनेत होतो आणि म्हणून ती हानी अशी होती. आणि जी विवंचना माझ्या पुढची आजची अशी आहे की मी खेडमध्ये आल्यापासून जेव्हापासून 1992 भाऊंशी माझा संपर्क आला आणि आला तेव्हा ते एकमेव पाय असे होते की खेडमध्ये की कुठेही कधीही झालं कुठल्याही क्षणी भाऊंच्या समोर गेलो
तरी आपोआप मला वाकायला होत होतं आणि आपोआप माझे हात भाऊन आणि मस्तक भाऊंच्या पायांजवळ जात होतं. ते पाय आणि मस्तक 5 तारीखला निघून गेला आणि मला माझी वैयक्तिक आता यापुढे असे पाय आणि आपण कुठे नतमस्तक होणार आहोत ही फार मोठी पोकळी किंवा जे मनाला लागून राहिलेलं शल्य माझ्यासमोर आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा भाऊंच्या माझ्या डोळ्यासमोर येतं तेव्हा मला फार उचंबळून येतं. जवळजवळ 35 वर्ष मी फार जवळीकतेने वागलो. कित्येक वेळा भाऊने आपल्या बरोबर सोबत पंक्तीला घेऊन मला जेवायला घातलं आणि त्यामुळे जे काही आमच्यासमोर भाऊ मनमोकळेपणाने सगळं व्यक्त होत होते, काही सांगत होते, काही बोलत होते. आणि या सर्वांचा विचार करताना भाऊ हा एक असा अध्याय आहे की किती वेळ असला तरी त्यांच्यावरती बोलायला अपुरा ठरणार आहे. कितीही शब्द भांडार असलं तरीसुद्धा ते शब्द कमी पडणार आहेत. आणि म्हणून भाऊंच्या बाबतीमध्ये जेव्हा मी सगळ्या गोष्टी भाऊ मला व्यक्त करताना जे सांगत होते, आमची चर्चा होत होती, मग ते राजकारणापासून असेल किंवा अगदी कुठल्याही गोष्टीची असेल, तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली आणि या सगळ्यांचं ते सगळं तरी ते आपण काय मी बोलू शकत नाही आता, कारण मला बोलता येणार नाही आहे. मला वाटत नाही अजून मी एखाद दुसरा मिनिट तरी बोलेन का नाही. पण या सगळ्यांचा एक सारांश जो आहे तो मात्र एवढा निश्चित आहे की भाऊ हे जिथे जिथे गेले, मग आपली सहजीवन शिक्षण संस्था असेल, भाऊ त्यांचं वैयक्तिक कुटुंब सगळं स्वतःला परिवार असेल, त्यांचे आप्तेष्ट वगैरे असतील, त्यांचा उद्योग समूह असेल, परशुराम देवस्थान असेल, त्यांचं राजकीय क्षेत्रातलं वावरणं असेल, सामाजिक क्षेत्रातलं त्यांचं समाजभान असेल, या सगळ्यांसाठी भाऊ हे एक ग्रेट क्युरेटर होते. म्हणजे मी इंग्लिश शब्द वापरला क्युरेटर हा, कारण मला त्याच्या तोडीचा मराठी समर्पक शब्द कुठे नाही आहे, म्हणून तो शब्द मी वापरला इथे करून. आणि त्याने त्याच भावनेनं जिथे जिथे त्यांनी लक्ष घातलं तिथे तिथे जी क्युरेटरची काही कार्यशैली किंवा जे क्युरेटरची जबाबदारी आहे किंवा त्यांच्या ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या पद्धतीनेच भाऊने आपल्या सहजीवनपासून ते सर्व क्षेत्रामध्ये काम केलं. सगळ्यांचं मत आपण सगळे अलाईव लोक आहोत किंवा मृत घटक काही निर्जीव वस्तू घटना इमारती वगैरे असतील, या सगळ्यामध्ये भाईने तेवढ्याच बारकाईने लक्ष देऊन त्यांचं जतन केलं, ते वाढवलं. त्यांच्यासाठी त्यांची पालनपोषण या सगळ्यांचं कसं होईल, म्हणजे आपलंही म्हणजे आपल्या बाबतीवर सांगायचं झालं तर भाऊंचं एक महान कार्य असं आहे की आपल्यापैकी किंवा इथल्या बऱ्याचशा लोकांना भाऊनी सामान्यातून असामान्य बनवलं आणि ही आपल्यासाठी फार मोठी देण आहे. तर या सगळ्यांचं पालनपोषण, जतन आणि संगोपन करण्याचं महान कार्य भाऊंनी केलं आणि या सगळ्यांना लौकिकातून अलौकिक बनवण्यासाठी त्यांचं योगदान मोलाचं आहे, अतुल्य आहे. त्याची कोणाशी कुठल्याही गोष्टीची तुलना होणार नाही. बाकी भाऊ एक ओपन बुक होतं. आपल्या सगळ्यांना त्यांचं आपण वाचलेला सगळ्यांना त्यांचा परिचय, वाचन वगैरे सगळं आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि परंतु मी पुन्हा एकदा भाऊंच्या मला जरा बरं वाटलं की मी बोलू शकलो आणि त्यामुळे भाऊंना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि थांबतो. सर्व शोकातून त्याला परिवारासह सहजीवन शिक्षण संस्थेचे सर्व डायरेक्टर आणि उपस्थित सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आज आपल्यावर
मोठा आघात झालेला आहे आणि हा आघात भरून न येण्यासारखा आहे. तरीसुद्धा आपण सर्वांनी आपले सर्वांचे मत ऐकून त्याच्यामध्ये सर्वांचं सगळंच काय ते त्यामध्ये आलेलं आहे. परंतु माझं एक वेगळंच मत आहे, म्हणजे माझ्यासाठी की भाऊ ही अशी एक व्यक्ती होती की त्यांनी मला जसं लहान मुलाला जर बोट धरून जर चालवायला शिकवलं तसं मला त्यांनी व्यापारामध्ये चालण्याची शिक्षा दिली, म्हणजे शिक्षण दिलं. त्यामुळे मी आज मोठा झालो. ह्याच्यामध्ये या संस्थेमध्ये मला त्यांनी बोट धरूनच घेऊन आले आणि ह्या संस्थेमध्ये मला काम करण्याची संधी दिली. त्याप्रमाणे ते वेळोवेळी मी आज जरी ह्या आपल्या संस्थेचा डायरेक्टर असलो तरीसुद्धा मी आमच्या आपल्या शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेचा डायरेक्टर आहे. तर त्या योगाने आम्ही आपल्या ज्या संस्थेमध्ये जे गरीब विद्यार्थी आहेत ज्यांना शिक्षण घेणं म्हणजे असह्य आहे, अशा लोकांना सहकार्य देण्यासाठी आम्ही शिवचैतन्य पतपेढीतून आम्ही दरवर्षी 11 विद्यार्थ्यांना मदत करतो. हे आम्ही त्यांच्या प्रेरणेतून आम्ही चालू केलेले आहे. ते आज तागायत आम्ही चालू केलेलं आहे. ते आम्ही सगळं ते पूर्तता करतो. आता मी आज जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, आमच्या समाजाच्या जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. त्यावेळेस मला आज महाराष्ट्राचा सुद्धा मी उपाध्यक्ष आहे. त्यावेळेस ते मला मार्गदर्शन करत असतात आणि कसं काय करायचं त्याची मार्ग प्रणाली ते मला समजावून देत असतात. त्याप्रमाणे मी मार्गप्रमाणे करून मी त्या महाराष्ट्राच्या लेवलपर्यंत मी पोचलेलो आहे. अशा या आमच्या भाऊंना मी माझ्या कुटुंबियातर्फे तसेच महाराष्ट्रीय रोजगार समाज सेवा संघाच्या वतीने तसेच शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने व इतर सर्व माझ्या समाज बांधवाच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली वाहत आहे आणि त्यांना चिरशांती मिळो अशी मी त्यांच्याशी प्रार्थना परमेश्वरीची प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. 5 तारखेला भाऊ गेले ही बातमी समजल्यानंतर आपल्या सहजीवन परिवारावर एक दुःखाचा डोंगर कोसळला. त्या दिवसापासून आपल्या बऱ्याच वक्त्यांनी इथे सांगितलं, शोकसभा झाल्या आपल्या 2-3. प्रत्येकाने आपापली आलेले अनुभव सांगितलेले आहेत. या पावसाने भरपूर आपल्याला त्रास दिला आहे, नाही तर आज आपल्याला ते गर्दी भरपूर असते. भाऊ हे असं व्यक्तिमत्व होतं की तळागाळापर्यंत पोचलेलं व्यक्तिमत्व, नुसतं आपल्या सहजीवन परिवारापर्यंत नव्हतं. आणि ज्यांना भाऊंचा हात लागला, परिसराचा हात लागला, त्यांचं सोनं झालेलं आहे. 79 साली मी जेव्हा 10वी झालो आणि आम्ही 11वीला जायचं होतं आणि भाऊंचं नुसतं आपल्या कुटुंबाकडे लक्ष नव्हतं, तर संपूर्ण समाज म्हणजे आमचा समाज नव्हे, संपूर्ण समाजाकडे लक्ष असायचं आणि प्रत्येकाला वैयक्तिक ते ओळखायचे. भाऊ पूर्वी बाजारातनं फिरायचे, त्यांचं संघटन कौशल्य एवढं असायचं. कुठल्याही कामाला ते कधी सोबत एकटे जात नसत, सोबत प्रत्येकाला घरातलं पण अरे अमुक चल ये अमुक ठिकाण जायचंय, कुठे वर्गणी असेल, कुठलंही काम असेल, सामाजिक असेल, कुठलंही काम असेल तरी त्यांच्यासोबत 4-5 माणसं असायची. आणि आमचं 3 दुकान असायचं. आमचं दुकान म्हणजे परवाच मला गुजराती साहेबांनी सांगितली नाही, मुंबईमध्ये आम्ही बसलो होतो तेव्हा, की तुमचं दुकान म्हणजे आमचा एक अड्डा असायचा. आम्ही संध्याकाळी तिथे गोळा व्हायचो आणि त्या समोरल्या ह्याच्या उडप्याकडून भजी मागवायची आणि भजी खायचं आणि तिथनं सगळं हे व्हायचे. तर भाऊनी आम्ही जेव्हा 10वी झाल्यानंतर पुरुषला नुकतंच कॉलेज चालू झालं होतं, सायन्स कॉलेज, आणि MA प्रकार भाऊंचे मित्र ते बोलले मला मुलं पाहिजेत. मग भाऊनी लगेच खेडमधनं सगळी मुलं जी काय होती आम्हाला तिथे पुरुषला पाठवलं. आता आम्ही भाऊंच्या माध्यमातून गेलेलो, आम्ही बुटाला, त्यामुळे आम्हाला तिथे शिस्तीने वागणं गरजेचं होतं ना. आम्ही काय गडबड केली तर आमच्या घरच्यापेक्षा आधी भाऊंना निरोप जाईल आणि भाऊंना निरोप गेला की आमचं काय खरं नाही, ही आदरयुक्त भीती भाऊंबद्दल होती.
मगाशीच सरांनी सांगितले की समाजात अनेक व्यक्ती असतात, आपण आई वडील आणि परमेश्वराशिवाय इतर कोणासमोर वागत नाही, पण भाऊ समोर आले की आपण ऑटोमॅटिक नतमस्तक होतो. मी माझ्या कुटुंबातर्फे श्रद्धांजली देतो. इथेच थांबतो. जय हिंद. सर्वांना नमस्कार. आदरणीय भाऊंचे सगळे कुटुंबीय आणि सजवन परिवारातील सदस्य, सजवन परिवार आणि भाऊ हे एक अविस्मरणीय अलौकिक असं एक समीकरण आणि एक नातं. भाऊंनी कायम सर्वांना आपल्याला कुटुंबाप्रमाणे वागणूक दिली आणि कुटुंबासारखं राहण्याची प्रेरणा दिली. भाऊ आणि माझं नातं कौस्तुभभाई, अमोलभाई आणि राजू असं एक मुलाप्रमाणे मला त्यांनी आयुष्यभर प्रेम दिलं. माझा त्यांचा सहवास मी कॉलेज करून आल्यानंतर आला, कारण मी शाळेसाठी खेडमध्ये नव्हतो, मिलिटरी स्कूलमध्ये होतो. पण माझे वडील सुधाभाई आणि हिराबाई असे दोन भाई आणि दोन भाईंचे संस्कार मला लाभले. सुधाबाई म्हणजे समर्पण, समाजसेवा आणि आग असलेला एक खेडमधील सामाजिक कार्यकर्ता, आणि हिराबाई म्हणजे व्यापार, व्यवहार, धडाडी आणि सगळ्यांना सांभाळून घेण्याची वृत्ती. हे असे अनेक वेगवेगळे गुण भाऊंकडे होते. अशा दोन्ही माणसांच्या सानिध्यात येण्याचं मला भाग्य लागलं. माझ्या आयुष्यात आलेले भाऊ हे एक देवदूतच होते. कारण एक आठवण माझी अशी आहे की माझे वडील आजारी होते, शेवटच्या फेजमध्ये होते. भाऊ त्यांना 1-2 वेळा भेटायला पण आले, पण त्यांच्या वडिलांच्या माझ्या डोळ्यात थोडीशी अशी काळजीची भावना असायची. ती भावना बरोबर समजली. आम्ही बसलो होतो अण्णांच्या पुढ्यात, भाऊ आले, बसले. भाऊनं त्यांनी सांगितलं, सुधाबाई काळजी करू नका, राजू माझ्या छत्रछायेखाली आहे. आणि जो भाव मी माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर बघितला, तिथेच भाऊंचं कार्य आणि भाऊंचा वडीलपणा मला जाणवला आणि मी कायम त्यांच्या सोबत राहिलो. त्यांच्या ऋणात मी आयुष्यभर राहील, त्यांच्या कुटुंबियांच्या ऋणात आयुष्यभर राहील. त्यांनी ही जी तरुण म्हणून मला सजवन शाळेत म्हणजे चंदूलाल शेठ हायस्कूलमध्ये काम करण्याची जी चेअरमन म्हणून संधी दिली, त्या संधीचं मी सोनं करून दाखवीन. बऱ्याच आठवणी आहेत, बऱ्याच सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. प्रायमरी स्कूल एक भाऊंचं स्वप्न होतं की आपल्या शाळेत 5वी पासून MBA पर्यंत सगळं पूर्ण शिक्षण आपल्या संस्थेत आहे, पण प्रायमरी विभाग आपल्या शाळेत नाही आहे. पूर्वी एकदा सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता, पण काही तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे ते होऊ शकलं नाही त्या काळात. पण जेव्हा मी चेअरमन झालो तेव्हा मी भाऊंकडे बसलो. भाऊ बोललो, आपण काहीतरी रिस्क घेऊन करूया. तर भाऊ म्हटले, बघ जे काय करशील ते कायद्यात बसून कर. तरी पण मी थोडीशी रिस्क घेतली. प्राथमिक पातळीवर सरकारमध्ये काम करत असताना कौस्तुभभाईंचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे अजित पवार साहेबांचे खूप जवळचे घनिष्ठ संबंध होते. त्यांनी मला अचानक रात्री फोन केला की राजू, सरकारमध्ये प्रॉब्लेम येणार आहे, तू उद्याच्या उद्या मुंबईला निघून ये, शाळेचे सगळे प्रस्ताव तू माझ्याकडे घेऊन ये. मी तशीच रातोरात फाईल घेऊन कौस्तुभभाईंकडे गेलो आणि 2 दिवसात आम्हाला प्रभाराचं इरादापत्र मिळालं. शाळेसाठी, शाळा चालू करण्यासाठीचं इरादापत्र मिळालं. आणि इरादापत्र घेऊन मी खेडला आलो, शाळा चालू केली. साधारण 200-250 मुलांची ॲडमिशन्स आपल्याकडे चांगली झाली. तरी पण ती शासनाची थोडीशी अडचणी, टेक्निकल अडचणी येत होत्या. भाऊने मला बोलवून घेतले. भाऊ म्हटले की बघ, हे सगळं कायद्यात बसून करायला पाहिजे होतं, तुम्ही हे रिस्क घेतले. पण भाऊना मी शब्द दिला की भाऊ, हे आता ह्यावेळेस आपण माघार नाही घ्यायची, कुठलीही अडचण आली तरी मी सामोरा जाईन, पण मी तुम्हाला शब्द देतो की मी हे सगळं पुरं करेन. आणि मग मी थोडासा घाबरलो त्या काळात आणि मी मंगेश काकांकडे गेलो. मंगेश काकांना सांगितलं, मंगेश काका अशी अशी अडचण आपल्याला आहे, आपण मुलांना ॲडमिशन तर देऊन बसलोय, पण काय करायचं. मंगेश काका म्हटले, घाबरू नको, आपण आपल्या पद्धतीनं सगळे प्रयत्न करू. आम्ही मुंबईला गेलो, योगेश दादांना भेटलो, भाईंना भेटलो.
त्यांनी सहकार्य केलं आणि आज भाऊंचं स्वप्न पूर्ण होऊन आज 260 मुलं आपल्याकडं प्रायमरीला शिकतात आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना एक चांगला पर्याय उपलब्ध करून देण्याचं काम आपण केलेलं आहे. भावना खऱ्या अर्थानं ही जे आपण सगळे मिळून काम करतोय तर भाऊ स्वर्गातून आपल्याला बघत असतील आणि आपल्या पाठीवर त्यांना थाप पण मारायची असेल, पण भाऊनी दिलेला जो सत्याचा मार्ग आहे तो न सोडता आपण सगळे भाऊंच्या दिलेल्या मार्गावर मार्गक्रमण कराल. आम्ही सगळे त्यांचे दिलेले रस्ते, त्यांनी दिलेला मार्ग आम्ही कधी आयुष्यात सोडणार नाही अशी मी ग्वाही देतो. आणि बुटाला कुटुंबियांच्या दुःखात आपण सर्व सहभागी झाला त्यासाठी आपल्याला खूप खूप धन्यवाद. ओम शांती. आदरणीय भाऊंच्या श्रद्धांजली सभेला उभा असताना सर्वात एका म्हणजे कुरुक्षेत्रावरती जी अर्जुनाची अवस्था झाली होती तशी अवस्था माझी झाली. खरं तर अशा प्रसंगी काय बोलावं मला कधी कळत नसतं. भाऊंबद्दल सगळे बोलतात. मी या एका हिऱ्याच्या एका मला वाटतं 17, 18, 20 वर्षाचा हा हिरा एक मुकादम म्हणून काम करत होता आणि गेल्या 50-60 वर्षाचा त्यांचा जो मोठा प्रवास आहे त्या प्रवासात आपल्या स्वच्छ कपड्यांवरती कसलेही अहंकाराचे, भ्रष्टाचाराचे, गैरवर्तनाचे, बेशिस्तीचे आणि हो कर्तृत्वाचे आणि यशाचे डाग सुद्धा पडणार नाहीत याची ज्या भाऊंनी जाणीवपूर्वक काळजी घेतली. कारण यशाला आणि कर्तृत्वाला पण एक डाग असतात आणि त्या डागाने टाळल्यानंतर माणसं अशी वागायला लागतात, बेतात. असा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेल्या भाऊंबद्दल सगळे बोलत आहेत. शिक्षण सम्राटांच्या या झगमगाटात मी शिक्षण महर्षी म्हणूनच काम करेन असा वेडा हट्ट किंवा ध्यास घेऊन जी काही मंडळं राहिली त्यात भाऊ होते. भाऊ तुमच्याबद्दल सगळ्यांनी सांगितलं. मी काही सांगणार नाहीये. मी जे बोलणार आहे ते तुमच्याशीच बोलणार आहे. भाऊ मला माहिती आहे तुम्ही गेलात, पण भाऊ तुम्ही का गेलात? बरं गेलात तर कुणाशी काही न बोलता का गेलात? तुम्हाला म्हणजे आपल्या पृथ्वीच्या कक्षेबाहेर आत्म्याला जाण्यासाठी 13 दिवस लागतात असं म्हणतात. मंगळाच्या प्रवासानंतर ते सिद्ध झालं. परंतु मला खात्री आहे तुमचा आत्मा सहजीवन शिक्षण संस्था आणि तुम्ही जे उभं केलेलं सगळं विश्व आणि माझा सगळा सहजीवन परिवार इथल्याच अंतरिक्षात तो राहणार आहे. तो केवळ एवढ्यासाठी राहणार नाही की तुमच्यात अतृप्ती आहे. तो एवढ्यासाठी राहणार आहे की मी घालून दिलेले मापदंड, नियम, आदर्श, तत्व यांचं पालन तुम्ही करताय की नाही, माझ्या मनातले ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही पूर्ण करताय की नाही हे तुम्ही पाहत असणार आहात आणि यासाठी तुम्ही तिथे असणार आहात याची मला खात्री आहे. भाऊ बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला सांगायच्यात, वेळ नाहीये आणि त्या वेळेची मर्यादा आणि मला इतर खूप ऐकायचं आहे जे भाऊंशी खूप रिलेटेड आहे. माणसातलं मोठेपण आणि मोठेपणातून परत माणुसकी जपताना तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की मी खूप वेगळ्या वेगळ्या सगळ्या लबाड्या करून मी खूप मोठे पुरस्कार घेईन आणि याचा सगळा बाजार करेन असं तुम्हाला वाटलंच नाही? तो मोह आहे तो तुम्हाला का पडला नाही? भाऊ मला या सगळ्यांच्या समोर खरं तुमच्याबद्दल सगळे खूप जवळ आहेत आणि मगाशी बऱ्याच जणांनी सांगितलं की भाऊंना असं वाटायचं की प्रत्येक जण माझ्या जवळ आहे. म्हणजे तुम्ही किती जवळचे होतात आणि प्रत्येक वेळेला तुमचं ते बोलणं, बऱ्याच वेळेला बोलताना काय होतं कुठलंही साधेपणा इतकं कठीण कुठलंच काम नाहीये हे आम्हाला माहिती आहे. लिहिणं काय किंवा बोलणं काय. बऱ्याच वेळेला अलंकृत भाषेत बोलताना आम्हाला ना तो रॅपर सहित चॉकलेट खाल्ल्याचं फील येत असतो, पण तुमचं बोलणं म्हणजे थेट चॉकलेट. कुठलंही रॅपर नाही, कसलंही अलंकृत शब्दांचं नाही, अलंकृत वागण्याचं नाहीये. थेट मला जे सांगायचं ते सांगायचं आणि तेच तुम्ही आम्हाला चॉकलेट असेल किंवा इंजेक्शन असेल तुम्ही तसंच दिलं.
भाऊ, आज इथे मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही गेलात, तुमच्यासोबत असंख्य संस्थेसाठी घेतलेली स्वप्न जी कधीही वेडगळ ठरणार नाहीत, ती स्वप्न पुरी करताना तुमच्या मागे कोण आहेत तुम्ही जरी सांगितलं नाही तरी तुम्ही इतके शिष्य, इतके समर्पित शिष्य तुम्ही समोर इथे ठेवून गेलात की मौनांची भाषांतर लोकांनी केले. मी गेल्या 2 महिन्यात सुद्धा भाऊंना काय हवं होतं काय नको इतकं अप्रतिम ते समोर ठेवलं गेलं की मी निरीक्षणातून सांगतो की जसं भाऊंना हवं तसंच ते गेलं. इतकी समर्पण भावना एखाद्याच्या मनात असावी असं तुम्ही वागलात, कारण तुमच्या मौनांची भाषांतर प्रत्येकाने करून त्याप्रमाणे वागायला लागले. आणि हाच धागा पकडून भाऊ 6 मार्च 2016 कर्जतला जाताना तुम्ही जे मला बोललात, होय ते सुद्धा पूर्ण होणार. तुमची जी कर्तृत्व संपन्न जी फॅमिली आहे, म्हणजे जैविक शास्त्रीय जेवढी बुटाला फॅमिली आहे ती सोडून आणखी मोठा परिवार आहे, ही सगळी कर्तृत्व संपन्न फॅमिली आणि परिवार हे यांनी तुमचं ते माझ्याशी बोललेलं सगळ्यांनीच ते ओळखलंय. आणि मी जर मला आणखी जर 2 गोष्टी असतील तर कुठल्याही मान अपमानाची मी कुठलीही त्यात शिष्टाचारांची तमा न बाळगता मी तुम्हाला भाऊ असा हात देतोय, असं तुम्हाला मी वचन देतोय की तुमच्या त्या मनातलं जे जे आहे ते पूर्ण करण्यासाठी माझ्या ते परीने प्रयत्न करेन आणि एकनिष्ठ राहीन संस्था आणि संस्थेसाठी तुम्ही घेतलेल्या त्या सगळ्या स्वप्नांशी. आणि ते स्वप्न फलद्रूप होण्यासाठी माझ्या पतीने छोट्या हाताने जेवढा प्रयत्न करतात तेवढा करीन. मला माहिती आहे भाऊ आमच्या हात तोकडे आहेत, पण या तोकड्या हातात मोठी स्वप्न बघायची कला सुद्धा तुम्हीच दिलीत. त्यामुळे त्या तुमच्या स्वप्नांची शपथ घेतो. आणि भाऊ नाही बोलतायत, ह्या कर्तृत्व संपन्न मागच्या सगळ्या परिवारांशी एकनिष्ठ राहून संस्थेशी जे जे तुम्ही पाहिलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथे मी आज सर्वांना साक्षी ठेवून शपथ घेतोय. यासाठी माझा कुठलाही मान अहंकार आडवा येणार नाही. भाऊ, आपल्याला आदरांजली जिथे असाल तिथे चिरनिर्धार घ्या, परंतु एक मात्र हट्टाने मी सांगणार आहे भाऊ, तो तुमचा, मी माझे जे कान तुम्हाला दत्तक दिले होते तो तुमचा कान पकडायचा अधिकार अजूनही तुमच्याकडेच ठेवा. तुमच्या हयातीत जसा होता तसाच या स्वप्नात कसेही या आणि मला संदेश देत जा. फॅमिलीकडून मिळतील, पण ते माझ्याकडून पूर्ण करून घ्या. कुठेही चुकलो तर तिथे कान पकडायचा अधिकार तुम्ही कायम ठेवा. तुम्ही नसताना सुद्धा, म्हणजे देहरूपी नसताना सुद्धा. आणि ही कला तुम्हाला जमेल, कारणच मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही इतकी समर्पित सगळी माणसं उभी केलं की मौनांची भाषांतर करता सगळे यायला लागले. भाऊ, खूप खूप आदरांजली. तुमच्यासोबत मी आहे, माझ्यासोबत तुम्ही राहा सर्व स्वप्नांसह. आपल्या सर्वांचे लाडके भाऊ आदरणीय स्वर्गीय हिराबाई बुटाला यांना श्रद्धांजलीपर कार्यक्रमासाठी आज आपण सर्वजण इथं उपस्थित आहात. सगळ्यांनी आपापल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. कालचा कार्यक्रम हा बुटाला फॅमिलीतर्फे आणि समाजातर्फे होता. तिथे सुद्धा मी शोक संदेश म्हणण्यापेक्षा मी माझ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, पण काल मी करू शकले नाही, कारण इतकं जवळचं नातं माझं आणि भाऊंचं होतं. जसं प्रत्येकाच्या बोलण्यातनं आलं की गेली 32-33 वर्ष आम्ही भाऊंबरोबर आहोत. अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये, कॉलेजमध्ये असेल, वैयक्तिक आयुष्यातले असतील, प्रत्येक ठिकाणी भाऊ होते. परंतु असं कधी वाटलंच नाही की भाऊंचा जो काही एक 7-8 महिन्यापूर्वी असा प्रसंग आला, भाऊंना मुंबईमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि त्या सगळ्या संकटावरती मात करून भाऊ परत येणार नाही अशी शंकासुद्धा कधी मनाला शिवली नाही. कारण भाऊ त्यांचं म्हणजे लहानपणापासूनचं जर आपण सगळं व्यक्तिमत्व बघितलं तर हे संघर्षमय होतं. अगदी म्हणजे ते वैयक्तिक असू दे किंवा उद्योग क्षेत्रात, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सगळ्या क्षेत्रामध्ये ते अतिशय उंचीवरती जरी गेलेले असले
तरी सुद्धा त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी सहजासहजी कुठली गोष्ट मिळाली नाही. अनेक प्रकारचे संघर्ष भाऊ करत होते आणि त्या संघर्षामधूनच त्यांच्याकडून अनेक गोष्टी, म्हणजे कारण मी वयाच्या 23व्या वर्षी इथे 92 साली नोकरीला लागले आणि जसं मी काल म्हटलं होतं, माझ्या मुरुडचे शेजारी होते जोशी गुरुजी, जे भाऊंचे शिक्षक होते आणि त्यांच्या याच्यामधून माझ्या शेजारी एक अतिशय चुणचुणीत हुशार अशी मुलगी आहे, तिला मी भाऊ तुमच्याकडे पाठवतोय आणि तिचं कुठे काय काम होत असेल तर बघा, हे शब्द त्यांचे होते. आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं की माझ्या गुरुजींनी तुला पाठवलंय, तर मला खात्री आहे की त्यांचं म्हणजे जे काही म्हणणं आहे तू इथे कुठं खोटं करणार नाहीस. आणि त्या पद्धतीने मला त्या कॉलेजमधल्या कुठल्या जागा, कुठली भरती काही माहिती नाही, तू त्या ठिकाणी जा आणि चौकशी कर. त्यावेळेचे आपले प्राचार्य राम शिंदे सर होते, तर त्यांना मी भेटले आणि त्यानंतर 1 जुलै 92 पासून मी कॉलेजमध्ये रुजू झाले. आणि त्या सगळ्या प्रसंगामध्ये त्यांच्याकडनं ज्या काही गोष्टी शिकलो त्याच्यामध्ये एक आदरातिथ्य, की आपल्या संस्थेमध्ये, आपल्या महाविद्यालयामध्ये जे कोणी लोक येतील, मग त्या कुठल्याही म्हणजे स्तरावरचे असू देत, विद्यापीठाचे असू दे, बाहेरचे असू दे, तर त्यांचं आदरातिथ्य कसं करावं हे भाऊनी आम्हाला शिकवलं. आजही आमच्याकडे अनेक असे लोक येतात आणि ते म्हणतात नाही आम्हाला ह्या सगळ्या आदरातिथ्याची गरज नाहीये, पण नाही आम्ही त्यांना सांगतो की आम्हाला आमच्या अध्यक्षांनी हा पायंडा पाडून दिलेला आहे की आमच्या संस्थेमध्ये, आमच्या कॉलेजमध्ये आलेले कुणीही असू दे की त्यांचं या ठिकाणी आगत स्वागत हे चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे, त्यांचा मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे. कारण त्यांना प्रत्येक ठिकाणी हजर राहणं जर शक्य होतं तिथं ते हजर राहत होते आणि त्या पद्धतीने त्यांनी ते सगळं केलं. परंतु असं म्हणजे अगदी जेव्हा ITCS ची मीटिंग सुरू होती त्या दिवशी अमोलभाई वगैरे होते आणि आम्हाला त्यावेळेला असं समजलं की भाऊंची तब्येत बिघडली. त्यावेळेला सुद्धा असं मनात कधी आलं नाही की भाऊ या धक्क्यातनं म्हणजे सगळ्या प्रसंगातनं चांगले बरे होऊन परत येतील. कारण जशी उत्तमने आता खंत व्यक्त केली की भाऊ न बोलता आपल्याशी गेले, तर जोपर्यंत म्हणजे कॉलेजच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये ते येत होते, सगळ्यांना मार्गदर्शन करत होते, सगळं होतं. परंतु गेल्या 2-3 वर्षात त्यांनी तब्येतीच्या कारणामुळे थोडंसं लक्ष कमी केलं होतं, त्यामुळे आपला त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. परंतु त्यांचा एक जे काही करारीपणा होता किंवा त्यांचं काम करण्याची जी धडाडी वृत्ती होती आणि प्रत्येक प्रसंगामध्ये ते सगळ्यांच्या पाठीशी उभं राहून पुढे जावा, तुम्ही काम करा, हे सांगण्याचं जे काही एक पाठबळ होतं ते आज कुठेतरी त्या ठिकाणी हरवल्यासारखं वाटतंय. मी जसं माझं वैयक्तिक म्हणजे मला आठवत आहेत असे प्रसंग, वेळ खूप झाला, मी एकच सांगते म्हणजे कारण माझं भावनिक नातं त्यांच्याबरोबर होतं आणि मी त्यांना सांगितलं होतं की माझ्या वडिलांनंतर तुम्ही मला माझ्या म्हणजे वडिलांच्या जागी आहात, त्यामुळे जसं कुठलीही मुलगी आपल्या वडिलांच्या नावाला गालबोट लागेल असं काही करत नाही, तसंच त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगते की माझ्या हातून अशी कुठलीही कृती होणार नाही की ज्याच्यामुळे तुमचं नावाला कुठेतरी गालबोट लागेल आणि ते मी पाळण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करेन. माझी छोटी मुलगी म्हणजे जसं आता बऱ्याच जणांनी सांगितलं, फक्त बुटाला फॅमिलीमध्येच नव्हे तर माझ्या मुलीवरती सुद्धा त्यांनी तितकंच स्वतःच्या नातीसारखं प्रेम केलं. आणि आपलं जे जुनं गॅस ऑफिस होतं तिथं मी तिला घेऊन जायचे भाऊंकडे आणि त्यावेळेला ते त्यांच्या त्या ड्रॉवरमध्ये नेहमी काही ना काहीतरी खाऊ ठेवलेला असायचा, तो द्यायचे. माझी मुलगी म्हणायची हे कोण आहे, तर मी तिला सांगायचे हे म्हणजे एक वेगळी ओळख की हे गॅस ऑफिसवाले आजोबा आहे. अशा पद्धतीने तिने शेवटपर्यंत गॅस ऑफिसवाले आजोबा हे एक वेगळं असं नातं आमच्यामध्ये निर्माण तिच्या माध्यमातून झालेलं होतं. आणि मला ते नेहमी सांगायचे की मुलगी आहे, तिला नीट सांभाळ, तिचं व्यवस्थित तुम्ही करा, सगळं जे काही आहे ते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष होतं. कपडे कसे घालावेत हितपासून, म्हणजे जसं सांगितलं तसं मुलीला कसं तुम्ही कपडे घाला, कसं हे करा, या अगदी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींबरोबर ते जोडलेले होते. म्हणजे फक्त स्वतःचं कुटुंब, स्वतःचे नातेवाईक नव्हे तर ह्या सहजीवन परिवारातल्या सगळ्यांबरोबर त्यांचे असे संबंध होते. आणि या सगळ्यामधून त्यांनी जे काही आम्हाला शिकवण दिले त्या सगळ्या कधी कधी ते
एखादा म्हणजे प्रसंगी कठोर व्हायचं, कारण आपलं सहजीवनचं नाव कुठेही त्या ठिकाणी खाली येता कामा नये किंवा कुणीही त्याला नाव ठेवता नये याच्यावरती त्या जातीने कटाक्ष ठेवून होते. आणि भाऊ, आम्ही तुमच्या सगळ्या कुटुंबाला त्या ठिकाणी ही ग्वाही या ठिकाणी देते की असं कुठेही होणार नाही की जोपर्यंत आम्ही आणि नंतर सुद्धा सहजीवन परिवारामध्ये आहोत तोपर्यंत तुमचं जे काही कार्य आहे ते आम्ही नेटाने त्या ठिकाणी पुढे नेऊ. जेवढ्या पद्धतीने जिथं जिथं आम्हाला शक्य आहे आम्ही आमचा खारीचा वाटा या सगळ्या त्याच्यामध्ये वाटचालीमध्ये उचलू. आणि तुमचं जे काही स्वप्न आहे की जे आम्हाला अपुरं राहिलंय असं वाटतंय आणि तुम्हाला भेटण्याची एक इच्छा होती तीही त्या ठिकाणी आमची अपुरी राहिली, शेवटच्या काही दिवसांमध्ये भेटता आलं नाही, ही एक खंत, एक शल्य त्या आमच्या मनात कायमचं राहील. आणि माझ्या वैयक्तिक कुटुंबाकडून आणि संपूर्ण ICS महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या वतीने मी भाऊंना विनम्र अभिवादन करते आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि थांबते. धन्यवाद. गेल्या 5-1.5 तास सगळ्यांच्या भावना ऐकून मी भारावून गेलो आहे. सहजीवन परिवारासोबत माझा संबंध या 2-3 वर्षातच आला आणि मग मला जवळून बघायला मिळालं की परिवार म्हणजे खऱ्या अर्थाने हा परिवार आहे. सगळे शिक्षक, कर्मचारी, संचालक, सगळे डायरेक्टर्स, चेअरमॅन्स, ट्रस्टी सगळे ही एक आपली स्वतःची संस्था म्हणून काम करतात आणि कार्य पुढे नेतात. हे जवळून पाहायला मिळालं. सगळ्या ट्रस्टीजनी मिळून, सगळ्या संचालकांनी, कार्याध्यक्ष मंगेश काकांनी, सगळ्यांनी मिळून, भाऊंनी मिळून एक माझ्यावर जबाबदारी दिली IT विभागाच्या चेअरमॅन पदाची आणि मी संस्थेशी जोडला गेलो. थोडंसं खेडमध्ये येण्याचं हे नियतीत होतं. भाऊंचं वय वाढलं, भाऊ एकटे होते आणि भाऊंना मी नेहमी विचारायचो की मी येऊ का गॅस ऑफिसमध्ये तुमच्या जोडीला येऊ का. मी चिपळूणला असायचो, तिकडे व्यवसाय होता इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेसचा. 24 वर्ष तिकडे यशस्वी व्यवसाय केला आणि भाऊ मला नेहमी म्हणायचे तू इकडे येऊ नको, मुलींचं शिक्षण आहे, तिथे त्यांच्या शाळा आहेत, तू तुझा रुटीन डिस्टर्ब करू नको, मी मॅनेज करतो. असं त्यांनी मला मग खेडला येऊन दिलं नाही. म्हणाले की मी जरी एकटा असलो तरी तू काळजी करू नको. आणि मग चिपळूणलाच मी राहिलो. आणि एके दिवशी मात्र कोविडनंतर HPCL कंपनीने मला बोलवून घेतलं. HPCL कंपनीने सांगितलं तुमच्या वडिलांनी ह्याच्या आधी खूप चांगलं काम केलं, वेस्ट झोनमध्ये त्यांनी 3 वेळा बेस्ट डीलरशिपचा अवॉर्ड घेतला आहे, हे कुठल्याही डीलरनी हे करून दाखवलेलं नाही ह्यापूर्वी. तर तुमचे वडिलांनी खूप चांगलं काम केलं आहे, आमच्या वेस्ट झोनचं किंवा आमच्या पुणा रिजनचं नाव त्यांनी खूप उंचावलं आहे. पण आता त्यांचं वय बघता, त्यांचं सगळं बघता तुम्ही टेक ओव्हर केलं पाहिजे आणि तुम्ही त्यांना आराम दिला पाहिजे. तर कोविडनंतर कंपनी देखील डिजिटलाइज झालेली होती आणि खूप त्यांच्या पॉलिसीज बदलल्या होत्या. तर म्हणाले तुम्हाला येऊन आता लक्ष द्यावे लागेल आणि तर एजन्सीचं काम पुढे जाईल, आता हे तुम्हाला आम्ही कंपल्सरी करतो असं बोलल्यावरती मग भाऊंनी मला खेडला बोलवून घेतलं आणि मग माझा इथे खेडशी नातं परत जोडलं गेलं. कारण भाऊंनी चांगलं शिक्षण मिळावं. 77-78मध्ये खेडमध्ये इंग्लिश मिडियम शाळा नव्हती. भाऊंनी आम्हाला मुलांना, त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलं. स्वतःच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून लांब ठेवलं. पुढे कॉलेज पुण्याला इंजिनिअरिंग MBA केलं. चिपळूणला व्यवसायात तिथे होतो. त्याच्यामुळे खेडशी फार संबंध आला नाही. पण नियतीमध्ये होतं कुठेतरी की पुन्हा खेडला येणं होणार. आणि मग शेवटची 2-3 वर्ष भाऊंच्या सानिध्यात घालवता आली, जी आधी त्यांचं सानिध्य मिळालं नव्हतं आणि भाऊंची सेवा करण्याची संधी मिळाली. तर अशा पद्धतीने माझं खेडमध्ये पुन्हा येणं झालं. गेले 7-8 महिने दुर्दैवाने जे काही झालं त्यात आम्ही दोघा भावांनी भाऊंची जेवढी जमेल तेवढी बेस्ट सेवा करू शकलो. आम्हाला आमच्या काकांनी, कुटुंबियांनी सगळ्यांनी मदत केली.
बाकी सगळ्यांनी, भाऊंच्या हितचिंतकांनी, भाऊंना मानणाऱ्या सगळ्यांनी आम्हाला भरपूर पाठबळ दिलं. विलास काकांचं वय बघता विलास काकांनी ह्या वयात देखील आमच्या पाठीशी खंबीर राहिले, आम्हाला मार्गदर्शन करत राहिले. आणि या कठीण समयी म्हणजे त्यांचं वय बघता त्यांनी जे काय आम्हाला त्याच्यामध्ये सपोर्ट केला तो अगदी विशेष उल्लेखनीय होता असं मी मुद्दाम नमूद करेन ह्या ठिकाणी. आणि आता हे परिवार जवळून मी आता बघतो आहे, परिवारासोबत जोडला गेलो आहे. भाऊंनी दाखवलेल्या मार्गाने आपण हे सगळं आपलं काम पुढे नेऊया. हा वटवृक्षाची वृद्धिंगी कशी अधिक होईल हे आपण बघूया असं मला वाटतं आहे. आणि भाऊंनी जे काय आपल्याला आदर्श घालून दिलेत ह्या आदर्शावर आपण पुढे कायम वाटचाल करूया. परवा राजूबाईंनी खाली शेठ चंदूलाल शाळेत सभा ठेवली होती, श्रद्धांजली सभा. तेव्हा पाऊस भरपूर होता, दहीहंडीचा दिवस होता, पण तरी देखील तिथे सर्व परिवारातील सदस्य तिथे उपस्थित होते. आजही एवढ्या पावसातून तुम्ही सगळे इथे आलात, हेच दाखवतं की तुमचं भाऊंवरती किती प्रेम आणि श्रद्धा होती. आणि खेडमध्ये आता आल्यापासून मला सगळ्यांनी इथे गाईड केलं, सगळ्या कुटुंबियांनी मला चांगली साथ दिली. माझ्या सगळ्या काकांनी, माझ्या चुलत भावंडांनी सगळे माझ्यासोबत आहेत. आणि हे मला खेडमध्ये आलं पुन्हा खूप असं एक छान फिलिंग येतं की मी माझ्या गावात, माझ्या कुटुंबात पुन्हा जोडला. इथे बोलून मी थांबतो. लहानपणापासून ह्या शब्दाचा अर्थ बाबा असंच आम्हाला कळलं. सगळे त्यांना भाऊ म्हणायचे, आम्ही लहानपणापासून त्याला भाऊच म्हटलं. ते एवढं मोठं त्यांचं कर्तृत्व होतं, त्यांची जी माणसं जोडायची कला होती, सर्वांना सामावून घ्यायची सामाजिक जबाबदाऱ्या, राजकीय जबाबदाऱ्या आणि तसेच व्यावहारिक जबाबदाऱ्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या या सगळ्यांचं उत्तम संमिश्रण करायची जी त्यांची एक क्षमता होती, ती क्षमता आणि ती पोकळी केवळ बोलून निघू शकत नाही. कालच भोसले साहेब माझ्याशी चर्चा करत होते, त्यांना म्हटलं की भाऊ जेवढ्या लोकांना जोडून घेऊ शकत होते, प्रत्येकाला आपलंसं करू शकत होते, प्रत्येकाला जोडू शकत होते, ते कदाचित ती क्षमता देवाने मला दिलेली नाही आहे. बाकी काही क्षमता दिलेल्या आहेत पण ही नक्कीच दिली नाही. ते प्रत्येक खेड्यागावातल्या माणसाचं त्यांना नाव माहिती होतं, त्याची कौटुंबिक माहिती होती आणि प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध होते. असं अफाट कर्तृत्व असलेल्या भाऊंबद्दल मला काही लोकांनी विनंती केली की एक दुसरी बाजू आहे भाऊंची जी लोकांना माहिती नाही आहे, तर तू सांगशील का? म्हटलं त्याबद्दल मुलगा आणि वडील या नात्याने त्याच्याबद्दल बोलू इच्छितो. आपल्याला जर भाऊ कळायचे असतील तर भाऊंच्या काही प्रवासातल्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. अमोलबाईंनी आता बाकी गोष्टी काकांबद्दल वगैरे सांगितल्याच, काय झालं शेवटी, कशी सगळ्यांची साथ मिळाली. आणि खरोखर विलास काका खूप खंबीरपणे आमच्या पाठीशी त्यावेळी उभे राहिले. त्यांच्या वैयक्तिक अडचणी बाजूला ठेवून, प्रत्येक वेळी समजून घेऊन, दोन पिढ्यांच्यातले वैचारिक मतभेद बाजूला ठेवून त्यांनी आम्हाला सांभाळून मार्गदर्शन करून कठीण प्रवास होता आणि त्या भाऊंसाठीचा एक कठीण प्रवास होता आणि त्याबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो. पण त्याच्या आधी भाऊंच्या जीवनात काय घडलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. राजूबाईंचे वडील सुधाबाई यांनी भाऊंना अत्यंत कठीण परिस्थितीत साथ दिली. जेव्हा भाऊ गावतळ्यातून खेडला आले होते आणि घरी खायची मारामार होती, तेव्हा सुधाबाई यायचे आणि भाऊंना धीर द्यायचे. कदाचित राजू शेटने गोष्ट माहिती असेल. आणि त्यावेळी माझ्या आत्याच्या अंगात येऊ लागलं. आता अंगात येणं की वेळ लागणं ह्याच्यामध्ये एक बारीक दोरीचं अंतर असतं आणि लोकांना ते कळत नव्हतं आणि त्यामुळे भाऊ एवढ्या कठीण प्रसंग पडले होते, त्यामुळे भांबावून गेले. अशा वेळी भाऊंच्या मनात असाही विचार होता की विष घ्यावं असं ते मला बोलायचे. पण त्यावेळी मग ते म्हटले की परशुरामाला प्रार्थना करून घेऊया. आम्ही वैष्णव, विष्णूचं प्रतीक असलेले परशुरामाला ते प्रार्थना करायला गेले की बाबा यातून काहीतरी आम्हाला मार्ग काढून दे, काहीतरी रस्ता दाखवा आम्हाला. आणि त्यावेळी एक जो आत्मा असतो ना, तो त्याच्या अनेक जन्मांचं तेज घेऊन प्रत्येक त्याच्या पुढच्या जन्मात तो वावरतो.
तसं भाऊंच्या चेहऱ्यावर एक तेज होतं. आणि नाना जोशींचं घर त्यावेळी परशुराम देवस्थानाच्या तिथे त्यांची ती माडी होती, त्या माडीत त्यांनी असं खालती बघितलं तर त्यांना एक अत्यंत तेजस्वी चेहऱ्याचा व्यक्ती भाऊ दिसली. ही त्या दोघांची पहिली भेट. त्यांनी भाऊंना बोलून घेतलं. त्यावेळी त्यांची परिस्थिती सामान्यच होती, खूप मोठे ते झाले नव्हते त्यावेळी. आणि त्यांनी भाऊंची विचारपूस केली आणि भाऊने त्यांना त्यांच्या सगळ्या व्यथा सांगितल्या आणि त्यांचे एकदम जवळचे संबंध त्या पहिल्या भेटीत तयार झाले. तेव्हा नाना जोशींनी त्यांना एक सल्ला दिला की मुंबईला हर्षदभाई छायाशास्त्री, बाबूभाई छायाशास्त्री नावाची व्यक्ती आहे, जे आत्ताच्या हर्षदभाईंचे वडील आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जा आणि यातून तुम्हाला काहीतरी मार्ग मिळणार आहे, तिथं तुम्हाला दिशा दिसेल. भाऊंची अध्यात्मक वृत्ती आधीपासून असल्यामुळे भाऊने विचार केला, पण पैशाचा प्रॉब्लेम होता. भाऊ आले, भाऊने मला सांगितलं मी आजीची बांगडी सोन्याची विकली आणि हर्षदभाईंची फी त्यावेळी 1 तोळा, आत्तापर्यंत सुद्धा त्याच पद्धतीने थोडी आता त्यांनी कमी केली, पण 1 तोळा सोन्याची किंमत एवढी फी असायची. ते पैसे मुंबईला जायचे याचे एसटीची जो खर्च होता, प्रवास खर्च आणि बाकी गोष्टी जमा केल्या त्यांनी आणि ते तिथे गेले. आणि तेव्हा त्यांना हर्षदभाईंनी सांगितलं की तुम्ही ह्या जिल्ह्यावर एका प्रकारे राज्य करा, तुमचा दरारा असेल असं जीवन तुमच्या जे नशिबी आहे, तर तुम्ही हे सगळे विचार सोडून घ्या आणि जी तुमच्या बहिणीच्या अंगात जे येत आहे ते साक्षात शक्ती, मग त्याला तुम्ही काळकाई स्वरूप म्हणा की भवानी स्वरूप म्हणा, ती आहे आणि ती जे सत्यवचन म्हणते ते जे ती बोलते आणि हे सगळं माझी आत्या बोलायची ते सगळं खरं होणार आहे. त्यामुळे तू काही विचार करू नको, तू जा आणि जिद्दीने उभा राहा. त्यामुळे भाऊंचं आणि नाडी भविष्याचं एक अतूट नातं तयार झालं. ते तयार झाल्यानंतर 4थीपर्यंत अत्यंत आध्यात्मिक वातावरणात मी वाढलो. 5वीमध्ये मी हट्ट केला, दोन्ही भावांना संजीवनला टाकले, मलाही टाकलं. भाऊनी मला तिकडे टाकलं. त्यावेळी भाऊंना जाणीव होती, त्यावेळी ते आम्हाला सांगायचे की मी चांगली शाळा, चांगली शैक्षणिक संस्था तयार करायचा प्रयत्न करतोय, कारण खेडमध्ये तेवढ्या फॅसिलिटी नाही आहेत, गरीब मुलांना काही नाही आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर मात्र तिथं वेगवेगळ्या कॉस्मोपॉलिटन लोकांचा विचारांचा पगडा बसल्यामुळे अशी एक आयुष्यात वेळ आली की देवावरचा विश्वासच उडाला. त्यानंतर भाऊंना अतुलबाई गेला आणि भाऊंचा आम्ही एकदम करारी स्वभाव घेतल्यामुळे ते आपल्यावर प्रेम किती करतात आणि आपल्या किती रागावतात किती, यातलं केव्हा केव्हा अंतर कळणं खूप आम्हाला चढ जायचं. पण जेव्हा अतुलबाई निघून गेले आणि मग आम्ही भाऊ त्यांच्या मुलासाठी किती धडपडतात ते बघितले आणि त्या सगळ्यातून भाऊंना पहिला स्ट्रोक आला. स्ट्रोक आल्यानंतर ते बॉम्बे हॉस्पिटलला होते. आम्ही अत्यंत लहान होतो. आमच्या काका लोकांनी आम्हाला गांभीर्य परिस्थितीचं टेन्शन घेऊ नये म्हणून किंवा कळून दिलं नाही आणि त्याने ती जबाबदारी सांभाळली. पण तिथे असताना डॉक्टरने येऊन आईला सांगितलं की बाबा त्यांचे शेवटचे 24 तासात काही मागं पुढं होऊ शकतं अशी त्यांची परिस्थिती आहे, आम्ही हिपॅरिनचं औषध लावलेलं आहे. त्यावेळी आई म्हटली की त्यांचा अतूट विश्वास बाबूबाईंवर होता, तर त्यांचे चिरंजीव हर्षदभाई त्यांच्याकडे जाऊन आपण नाडी बघूया. आणि मी आईला म्हटलं असं कसं तू तुझ्या नवऱ्याला सोडून जवळचा विचार करू शकते या परिस्थितीमध्ये, ज्या 24 तासात प्रत्यक्ष तू त्यांच्यासोबत घालवला पाहिजे. आई म्हटली नाही, तिथे जाऊन मार्ग सापडेल. आणि माझ्या इच्छेच्या विरुद्ध आईच्यासोबत जायला कोण नव्हतं म्हणून आम्ही बॉम्बे हॉस्पिटलच्या जवळच त्यांचं हे होतं, तिथे आम्ही गेलो आणि तिथे मात्र त्या नाडीमध्ये भाऊ 7व्या दिवशी किंवा 11व्या दिवशी स्वतःच्या पायाने चालून हॉस्पिटलच्या बाहेर जातील आणि पुढे त्यांना प्रचंड यश आणि आयुष्य असून देवाने बाकी ठेवलेलं आहे, त्यांनी खचून जाऊ नये आणि त्यांना मार्ग सापडेल. तसंच त्यांचा एक मुलगा आलेला आहे, त्याची त्यांना चिंता आहे खूप, ते दाखवत नाही. त्यावेळी माझी 12वी झाली होती आणि पहिल्यांदी CT असल्यामुळे ॲडमिशन्स होत नव्हत्या, तर त्याला भ नावाच्या शिक्षण संस्थेत प नावाच्या कन्याराशीच्या गावामध्ये सूक्ष्म बिजलीनं विद्या असं त्यांनी लिहून दिलं. तेव्हाही माझा काही विश्वास नव्हता. आम्ही आलो, पण जेव्हा भाऊ 7व्या दिवशी चालत स्वतःच्या पायावर डिस्चार्ज घेऊन गेले तेव्हा मात्र काहीतरी ह्याच्यात आहे असं वाटलं. आणि कालांतराने माझी ॲडमिशन ही आधी झाली SSPMSला इलेक्ट्रिकलला. मी भाऊना म्हटलं भाऊ चुकलं, पण पुढच्याच राऊंडला भारतीय विद्यापीठ इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स पुणा अशी माझी ॲडमिशन झाल्यावर पक्की खात्री पडली की भाऊ एकदम योग्य दिशेवर काहीतरी एक वेगळं असं हे आहे आणि यातून भाऊंना वेगळी दिशा मिळते. आणि मग भाऊंचा अतिशय जवळचा संबंध नाडीने आला. नाडीमुळे त्यांचं आयुष्य घडलं. त्यांनी विविध ग्रंथांचं वाचन केलं, आपल्यापैकी अनेक लोकांना ती पुस्तकं दिली. असे असताना त्यांनी ही संस्था बांधताना त्यांनी अनेक त्याग केले. काही वेळा आम्ही बोलायचं तुम्हाला आमच्यासाठी वेळच नाही आहे. रात्री रात्री भाऊ सहजीवनच्या मीटिंग लावायचे, तेव्हा विजयबाई शेठ
हे सेक्रेटरी होते, विलास काका, मंगेश काका, भोसले साहेब, प्रमोद काका सुद्धा त्यावेळी बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असायचे. हे सगळ्या लोकांनी भाऊंना वेगवेगळ्या प्रकारे साथ दिली. आणि माझी आई जिने एक असा बॅकहँड सांभाळला, म्हणजे तिला श्रद्धांजली दिल्याशिवाय भाऊंची श्रद्धांजली पूर्ण नाही होऊ शकत, पण तिने असा एक भाग सांभाळला की घरी आलेल्या गोष्टी माणसाला केव्हा काही कमी पडलं नाही. अन्नपूर्णेचा अवतार ती होती. आणि ते मला सांगितलं, कौस्तुभ मी ना पाठीमागची बाजू घेतलेली आहे, कारण तुझे बाबा एवढे पुढे जात आहेत, त्यांना माझ्या अशा आधाराची गरज आहे, त्यामुळे मला एक पाऊल मागं घ्यायचं आहे. आणि तिने स्वतःहून ते पाऊल मागं घेतलं. तिला अनेक हौशी होत्या, तरीसुद्धा तिने ह्या कार्यात भावना परिपूर्णपणे साथ दिली. आणि हे असं करत त्यांनी अनेक वेळा आमच्याकडे दुर्लक्ष केलं, पण संस्थांसाठी वेळ दिला. आम्ही यायचो, आम्ही त्यांना हट्ट करायचो की भाऊ आमच्यासोबत फिरायला चला ना, पण भावना वेळ नव्हता. पण घरी आलेल्या कुठल्याही व्यक्तीला छोट्या छोट्या कामासाठी भाऊ तास तास द्यायचे, त्यांच्या वैयक्तिक अडीअडचणी दूर करायचे. भाऊंना मी नेहमी म्हणायचो, भाऊ 10 मिनिटं तरी आहेत का तुम्हाला माझ्यासाठी? नव्हती त्यांच्याकडे. अडचणी आल्या, आमच्या ॲडमिशन आल्या की मात्र आजारी पडलो, ऑपरेशन असेल कोणाचं तर मात्र ते पूर्ण वेळ आमची काळजी घ्यायची. पण इतर वेळी ते एवढे सामाजिक कार्यात, शैक्षणिक कार्यात, राजकीय कार्यात गुंतले होते. अशा प्रकारे नाडीने त्यांना जे दिलेलं होतं जीवन, ते एका प्रकारे पार पाडत होते. ते पाडत असताना मग स्वतःच्याच तीर्थयात्रा राहिल्या होत्या. आणि जेव्हा माझे पंख मी पसरले, माझं एज्युकेशन संपत आलं, तेव्हा हळूहळू उडायला जेव्हा आपण सुरुवात करतो, त्यावेळी मी आणि भाऊ हर्षदबाईंकडे गेलो. आणि हर्षदबाईंनी सांगितलं की तुम्ही 2 सूर्य व्हाल आणि एकाच आकाशात तुम्ही केव्हा राहू शकणार नाही, अशी नियतीची रचना आहे. त्यामुळे भाऊनी मला त्यावेळी सांगितलं की इथे या शिक्षण संस्थेत तू काही काम ह्याच्या पुढे करू नको. त्याच्या आधी आपण इथे कम्प्युटर लॅब आणली होती, अत्यंत कमी ह्याच्यामध्ये फीमध्ये आपण ती चालवायचा प्रयत्न करत होतो. भाऊ मला म्हणायचे तू पैसे इथून कमवू नको. भाऊना मी 2-3दा त्यांनी माझी बॅलन्स शीट चेक केली. भाऊना मी दाखवलं, भाऊ यातून फक्त कम्प्युटरचा हप्ता जाऊ शकतो, कारण 30 रुपयाच्या फीमध्ये पुस्तकांसकट हा कोर्स देणं अशक्य आहे. भाऊंची अशी संस्थेबद्दल भावना होती की कुणी इथून 1 रुपया कमवू नये, आपलं कुटुंब इथे दातृत्व करतं, त्यामुळे चुकूनही तू येऊन इथे काही कमवशील असं त्यांना काय मनात भीती होती. मी यंग होतो, त्यांना वाटलं की काहीतरी इथे आहे. तर त्यांनी माझी बॅलन्स शीट 2दा चेक केली आणि सगळं बघितलं आणि मग त्यांचं समाधान झालं. आणि मग त्यांनी बघितलं की पैसे एनरॉनमधून कमवलेले आहेत. सजीवन म्हटले कुठले पैसे तू वापरले नाही, तू गाडी घेतली. स्वतः वडील म्हणून त्यांनी, मला तरी वाटत नाही असे कुठले वडील असतील ज्यांनी अशा प्रकारे मुलाची बॅलन्स शीट या गोष्टीसाठी चेक केली असेल. एवढा त्यांचा सजीवनबद्दलचा भाव होता. हे असताना मग तो त्यांचा जो शेवटचा प्रवास होता, जेव्हा 2016मध्ये मी आणि भाऊ आम्ही अगस्त्य जीवनाडी बघायला गेलो. त्याच्या आधी काही आध्यात्मिक यात्रा आम्ही एकत्र केल्या, वेगवेगळ्या कुंभमेळ्याला आई आणि बाबांना. तसेच माझ्या आयुष्यातली कुठलीच परदेशाची ट्रिप आई बाबांना टाकून मी केली नाही. नेहमी माझा हट्ट असायचा की तुमच्या वेळेनुसार, कारण तुम्ही माझे कुटुंब आहात आणि तुम्ही आल्याशिवाय आम्ही बाहेर जाणार नाही. आणि तसंच आध्यात्मिक यात्रा तुझा कुठल्याही असो, त्या 4 धामची असो की कुठली असो, भाऊंना माझा हट्ट असायचा तुम्ही येणार का. भाऊ बऱ्याच वेळा नाही म्हणायचे, मग आई समजवायची आणि मग काही वेळा आमच्या जमायच्या आणि काही वेळा मग फक्त आई यायची किंवा भाऊ यायचे नाही. पण आम्ही त्या यात्रा पुऱ्या करत असताना 2016ला आम्ही अगस्त्य नाडीचं वाचन केलं. अगस्त्य नाडीचं वाचन जेव्हा केलं तेव्हा त्याच्यामध्ये भाऊंना असं आलं की तुम्हाला आयुष्यातली 2020 नंतरची वर्ष जी आहेत ती पूर्णपणे साधनेत घालवायचे आणि ती ध्यानधारणा करायचे. तुम्ही सगळ्या गोष्टींची जबाबदारी सोडली पाहिजे. मी भाऊंना म्हटलं की जे काय नाडीत आलं ते एवढं बरोबर आहे, कोणी केव्हाही न भेटलेला मनुष्य आपण पहिल्यांदा इथे आलेलो आहे, तर मला वाटतं तुम्ही ते पाळलं पाहिजे. भाऊनी त्यावेळी मला असं सांगितलं, जेव्हा 2019 आला त्यामुळे भाऊंशी चर्चा केली. भाऊ म्हटले की हे बघ, सजीवन शिक्षण संस्था जर स्थिर व्हायची असेल तर तिथे आता मी मंगेश काकांना सांगितलेलं आहे की त्यांनी घटना नीट केली पाहिजे आणि घटना दुरुस्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही जुनी घटना झालेली आहे, कालबाह्य झालेली आहे, तोपर्यंत ही संस्था स्थिर राहणार नाही. आणि ती घटना जोपर्यंत तयार होऊन सगळं सजीवन स्थिर होत नाही तोपर्यंत जरी यात लिहिलं असेल की तुझा शेवट तुझा मोक्ष जन्म असल्यामुळे
तुमचा शेवट नीट होणार नाही जर तुम्ही हे सगळं त्याग नाही केला. तरीसुद्धा मी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही, कारण घटना होईपर्यंत मी त्या संस्थेत असणं ही घटना होण्यासाठी गरजेचं आहे. आणि जेव्हा हे सगळं होत होतं, भाऊंना स्ट्रोक्स यायला लागले, तेव्हा मी भाऊंना आठवण करून दिली की भाऊ बघा तुम्हाला आता किती त्रास होतो. आणि कुणालाही आम्हालाही कल्पना होती की भाऊंना शेवटी एवढा त्रास होईल. पण मला असं वाटतं त्यांना पुढे नाडीने सांगितलं की ते वैकुंठवासी होतील, एवढी विष्णूंची त्यांनी भक्ती केलेली आहे, कृपा केलेली आहे. आणि मात्र तुम्ही अशीच सेवा करत राहा ज्यांनी त्यांना मोक्षप्राप्ती होईल. एवढं काम, एवढ्या मंदिरांना मदत, एवढ्या शैक्षणिक संस्था, एवढी जीवन त्याने घडवलेली होती. तर जर ह्या सगळ्याचा शेवट नीट व्हायचा असेल तर शेवटपर्यंत अशी सेवा करा की त्यांना देव स्वतः जेव्हा विष्णू एक वेगळ्या स्वरूपात त्यांना इथून पृथ्वी तलावर घेऊन जातील आणि ते वैकुंठवासी होतील. आणि असं करत असताना साक्षात म्हणजे आम्हाला डॉक्टर म्हटले की हे इंजेक्शन रविवारी बंद करा. आम्ही बंद केलं आणि डॉक्टर म्हटले भाऊ दोन तासाची सुट्टी आहे. आम्ही सगळे तिथे थांबलो होतो कारण त्यांना खूप त्रास होत होता. आणि नंतर भाऊ अचानक बरे झाले, सगळे व्हायटल्स बरे झाले. डॉक्टर म्हटले आता काही महिने काही होणार नाही. आणि एकादशीच्या दिवशी, श्रावणी एकादशीच्या दिवशी नाडीत जो आसपासची वेळ दिवस काही सांगितले होते त्याप्रमाणे विष्णूजींच्या प्रिय असलेल्या अशा दिवशी त्यांना मोक्ष प्राप्त झाला. ते वैकुंठवासी झाले. त्याचे अनेक प्रत्यय मला तिथे आले, मी ते बघितले. माझी एक आध्यात्मिक बाजू आहे जी मी जगाच्या समोर किंवा मांडत नाही, पण त्यामुळे ते प्रत्यय आम्ही घेतले. जेव्हा आमच्या घरात आम्हाला केव्हाही असं जाणवलं नाही की इथे काही वाईट एनर्जी आहे किंवा सॅड एनर्जी आहे, नाही. आम्हाला एक असा चैतन्याचा आभास त्या घरात 13 दिवस झाला. आणि अशा वेगळ्या प्रकारचं त्यांचं एक समर्पण हे त्यांनी ह्या संस्थेसाठी केलं. हे जे आपल्याला कदाचित ही वेगळी बाजू भाऊंची आहे जी तुम्हाला माहिती नव्हती, ती मला सांगायची होती. आणि ही संस्था बांधत असताना सर्वच आमच्या काका त्यांच्यासोबत होते, राजूभाई. मला ते नेहमी म्हणायचे की नवीन जी पिढी आहे, संजूभाई, राजूभाई, संजयभाई असे सगळे आणि बाकी. आणि आमची एक अजून वेगळी पिढी आहे, म्हणजे भाऊंचे अनेक साथीदार होते की भोसले साहेब होते, आता केडेकरजी होते, असे जे आहेत हे ही संस्था नीट चालवते. मी आता एक एक तयार करतोय आणि त्यामुळे ही संस्था पुढे चालत राहील. असे असताना भाऊंना मी अनेक वेळा म्हटलं की भाऊ बघा ना, माझ्या हातात सत्ता आहे, तुम्हाला काय पाहिजे ते आपण संस्थेसाठी करू शकतो. पण भाऊ म्हटले तुला माहिती आहे ना, 2 सूर्य एका आकाशात राहणार नाही, त्यामुळे मी असेपर्यंत तू या संस्थेत कुठलाही जास्ती सहभाग घेऊ नको, तुला थोडंफार काय करायचं आहे ते कर. तर त्या यांनी आणि माझ्या पुढे मंगेश काका हे माझे तिथे वारसदार असतील, त्यांना मी संस्था चालवायला शिकवलेलं आहे आणि त्यांना पुढे काय लागेल ती मदत कर असं त्यांनी मला सांगितलं. पण मात्र जेव्हा संस्था संकटात असेल तेव्हा मात्र काय लागेल तर तू कर असं त्यांनी शेवटच्या 1-1.5 वर्षामध्ये त्यांनी माझ्याशी चर्चा केली. त्याप्रमाणे त्यांच्या मनात असं होतं. पण मला असं सांगू इच्छितो की येणारा काळ जो काय मी बघतो डिपार्टमेंट ऑफ मेडिकल एज्युकेशन रिसर्चमध्ये किंवा DTE म्हणजे डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, त्यात आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो जे तिथे आपले जे माननीय मंत्री आहेत तर त्यांचे आणि डॉक्टर संदीप बुटाला यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. काही आपल्यापैकी काही लोक काल तिथे होता सभेला, त्यामुळे आपली डॉक्टर संदीप बुटाला कोण मी वेगळं सांगू इच्छित नाही. आपल्या संस्थेला जे काही लागेल डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशनमध्ये ते डॉक्टर साहेब मला म्हटले काही लागलं सजीवनला तर मला सांगा, मी तिथे आहे. त्यांचे आणि चंद्रकांत दादांचे अत्यंत जवळचे संबंध तिथे आहेत. आणि येणारा काळ जो आहे तो तुमच्या सगळ्यांसाठी, आपणा सगळ्यांसाठी चॅलेंजिंग असणार आहे. कारण एवढ्या जोरात शिक्षण क्षेत्रात बदल होत आहे, विद्यार्थ्यांच्या प्रवृत्तीत बदल होत आहे. अटेंडन्स न करता शिकायचं असा एक वेगळा सगळीकडेच सजीवन नाही तर सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही अडचण आहे. आणि 2030मध्ये भिंतींशिवायच्या शैक्षणिक संस्था असतील असं म्हटलं जातं जागतिक स्तरावरती. काही असतील काही नाही, आपल्याला तयार व्हावं लागेल. ह्याच्याशी मी सहमत आहे का की भिंतींशिवाय शैक्षणिक संस्था असं नाही. जोपर्यंत लोक एकत्र येत नाही तोपर्यंत ते शिकत नाही. घरात बसून तुम्ही फक्त कम्प्युटरच्या समोर शिकू शकत नाही. पण जी नवीन पिढी आहे ती आपल्या विचारसरणीला जुळती आहे का तर ती नाही. त्यांना ते त्याच प्रकारचं एज्युकेशन पाहिजे. आणि AI एवढं बदलतं आहे
की कुठल्याही शिक्षकाला, कुठल्याही शैक्षणिक संस्थेला आज तो चॅलेंजिंग विषय झालेला आहे. आपली जर खरोखर सगळ्यांची भावपूर्ण श्रद्धांजली भावना असेल तर जे नवीन बदल होत आहे त्याला या सगळ्या सामाजिक म्हणजे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सगळ्यांनी त्यांच्याशी अडॉप्ट झालं पाहिजे. ते बदल स्वतःच्यात घडवले पाहिजेत आणि मग ही संस्था वेगळ्या नावारूपाला घेऊन गेली पाहिजे. ही भाऊंसाठी एक श्रद्धांजली पूर्णपणे, म्हणजे हीच श्रद्धांजली होऊ शकते. हे करत असताना म्हणजे असे विषय बोलत नाही श्रद्धांजली, पण मला माझी ऋषीमुनींची मला शिकवण आहे, काया वाचा मन माणसाने एक ठेवावं. त्यामुळे थोडासा वेगळा विषय मी आपल्याला सांगू शकतो की आम्ही भाऊंचं कार्य केल्यानंतर सगळ्या पिंडांमध्ये बाकी पिंडांना तो कावळा शिवला, पण त्या पिंडाला शिवेना. तर भटजी म्हटलं की थोडा वेळ अजून थांबा, प्रत्येकाने प्रार्थना करून या. तेव्हा जाऊन भाऊंच्या तिथे प्रार्थना जी अशी केली की तुम्ही उभं केलेलं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योग असे जी चारही तुमची बाजू आहेत त्याच्यात जे काय कमी पडेल ते माझ्या मनाने मला जे काय जमेल, मी जे काय करू शकेन त्याच्यात माझा परिपूर्ण सहभाग असेल. त्याच्यामध्ये माझा काय वाटा काय होईल, कोणाला मदत असेल ती करीन. आणि हे तुम्ही एक जो फाउंडेशन तयार केलं आहे त्याचं एका साम्राज्यात रूपांतर व्हावं. शैक्षणिक साम्राज्य असून दे किंवा काय, म्हणजे साम्राज्य म्हणजे कोणा एकाचं नसतं. ते भाऊंनी सहजीवन शिक्षण संस्था ही सगळ्या लोकांसाठी उभी केली. त्यांनी सांगितलं की ही प्रायव्हेटली ओन नाही आहे, ही लोकांची आहे, कमी फीची आहे, गरीब लोकांसाठी आहे, सगळ्यांना शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे म्हणून आहे. तर त्या तत्वांची अंगी करून आपण हे एक सजीवन शिक्षण संस्था पुढे नावारूपाला नेली पाहिजे. हीच आपली सगळ्यांची भावना खरीपुरी श्रद्धांजली असेल. मला वाटतं भाऊंच्या विषयी आत्तापर्यंत सर्व लोकांनी जे काय सांगितलं तर ते भाऊ सहजीवन ह्या विषयामध्ये हे आल्या म्हणजे सहभागी झाल्यानंतर हे सर्व आपण ऐकलं. पण माझं भाग्य असं आहे की मी भाऊंचं वय जेव्हा 18 वर्षाचं होतं त्यावेळेला साधारण मी 11-12 वर्षाचा होतो आणि त्यावेळेला भाऊ साधारण 9वीमध्ये शिकत होते. आणि आमच्या वडिलांनी त्यांना जेव्हा असं सांगितलं की तू आता 18 वर्षाचा झालास, आता तुझ्या पालन पोषणाची जबाबदारी माझी नाही आहे, त्यावेळेला बापूंनी आमच्या घरी जे काय वातावरण होतं तर आम्हाला काही सावत्र भावंड पण आहेत आणि आमची आई आणि आम्ही खेळला राहत होतो. वडील आणि सावत्र भावंड आमच्या गावाकडे राहत होती, साखरोळीला, गावथळ साखरोळीला. त्यावेळेला बापूंनी त्यांना सांगितलं तुम्हाला ह्या आईला आणि ह्या भावंडांना जे काय द्यायचं ते एकदाच द्या आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी मी घेतो, निव्वळ माझीच जबाबदारी मी घेत नाही तर त्यांची जबाबदारी मी घेणार आहे. त्याप्रमाणे वडिलांनी 2000 रुपये रोख त्या काळामध्ये आणि राहतं घर एवढ्या 2 ह्याच्यावरती भाऊंनी जी जबाबदारी स्वीकारली. त्या काळामध्ये बऱ्याच काही अडचणी आल्या, आमच्या बहिणीचा आजारपण वगैरे. मग अशी वस्तुबाई बोलले त्याप्रमाणे वडिलांनी दिलेले पैसे त्या व्यवहारातच संपले. आणि त्यानंतर आमच्या शेजारी एक अपंग व्यक्तिमत्व राहत होतं आमच्या समाजातलं. त्यांनी भाऊंना सांगितलं तुला एक बिनभांडवली धंदा सांगतो, तुझं शिक्षण 9वी झालंय तेव्हा तू माझ्या घरच्या 2 मुलांना शिकवणी घे आणि मी तुला शिकवणीला 2री-3रीतली मुलं दिली की त्यावेळेला बाकीचे लोक पण तुला शिकवणीला बोलवतील. त्याप्रमाणे भाऊनी शिकवणीचं काम चालू केलं. त्या काळामध्ये भाऊंना गुरुजी म्हणून लोक बोलत होते. तुम्हाला आतापर्यंत मला हे सांगायचं होतं की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रात सुद्धा भाऊंनी सुरुवातीला काम केलं आणि त्यातून मग आमचं सगळ्यांचं शिक्षण हे करत असताना त्यांनी गांधी चौकामध्ये प्रशांत बेकरीच्या ठिकाणी पानपट्टीचं एक दुकान चालू केलं. त्याच्यामध्ये गोळे, चण्या, बिस्किट वगैरे ते विकत होतो आम्ही. त्यावेळेला संध्याकाळी आम्ही शाळेतनं आल्यानंतर त्या पानाच्या दुकानावरती बसल्यानंतर भाऊ
शिकवणे घ्यायला जायचे लोकांच्या घरी. आणि त्या ह्याच्यावरती मंगेशभाई वगैरे खूप लहान होते, मी प्रमोदभाई वगैरे आम्ही त्या दुकानामध्ये काम करत त्यावेळेला भाऊ शिकवण्या करायचे. ह्या शिकवण्या करत असताना शिवाजी चौकामध्ये चिखलेंचं किराणा मालाचं दुकान होतं. त्यांच्या घरातली आज जे भूषण चिखले वगैरे आहेत त्यांची सुद्धा शिकवणी भाऊनी घेतलेली आहे. त्यावेळेला त्यांचे वडील वयस्क होते म्हणून भाऊ शिकवण्या केल्यानंतर त्या किराणा मालाच्या दुकानामध्ये त्यांना मदतीला जात होते आणि त्याच्यातून त्यांना किराणा मालाचं थोडंफार ज्ञान मिळालं. आणि आमच्या पानपट्टीच्या दुकान शेजारी नारायण माजलेकरांचं किराणा दुकान ते जेव्हा बंद करायला निघाले त्यावेळेला भाऊंनी त्यांना सांगितलं, नाना, त्यांना नाना म्हणत होते, नाना माझ्याकडे 200-300 रुपये आहेत, तुमच्या दुकानात जो काय माल आहे त्याचे पैसे मी तुम्हाला देईन. पण म्हणाले त्याच्यात जे काय वजन काठा वगैरे मांडणी वगैरे त्याचे पैसे मी तुम्हाला देऊ शकणार नाही. आणि त्या परिस्थितीमध्ये भाऊंच्या पाठचे एक बंधू, त्यांचं नाव होतं प्रकाश, त्यांना आम्ही आप्पा म्हणत असू, त्यांच्या चुलत्यांच्या किराणा मालाच्या दुकानात काम करत होते. त्यांना भाऊंनी खेळला बोलवून घेतलं आणि 1-2 वर्ष त्यांनी दोघांनी मिळून काम करून आमचं त्यावेळेला कॉलेज वगैरे शिकायचं चालू होतं. त्या काळामध्ये धाकट्या भावाला म्हणजे त्यांच्या पाठच्या भावाला डायबेटीसच्यामुळं तो मुंबईला ट्रीटमेंटला गेला असताना त्या ठिकाणीच त्याचा मृत्यू झाला आणि भाऊंच्यावर अजून एक मोठी जबाबदारी येऊन पडली. आणि त्यानंतर मात्र भाऊंनी कुठे न डगमगता त्या काळामध्ये आमची शिक्षणं चालू ठेवली. त्यावेळेला खेडच्या एका व्यापारीने मुंबईच्या आमच्या दलालाला फोन केला होता की हिराबाई आता राजकारणात जास्त काम करत असतात, त्यांचा पाठचा भाऊ दुकान बघत होता, तो वारला, त्यामुळे आता तुम्ही त्याला उधार किती द्यायचं ते तुम्ही ठरवा. त्यावेळेला आमचे ते डी चुनीलाल गोवर्धनदास म्हणून मुंबईला जे व्यापारी होते दलाल, त्यांना भाऊने फोन केला की काका तुमची जी काय देणे बाकी आहे ती मी सगळी पुरी करणार आहे, तोपर्यंत तुम्ही मला काही माल पाठवू नका उधारीवर. पण त्यावेळेनंतर मात्र हिराबाई लबाड आहे, डॅम्बिस आहे असं समजून तुम्हाला जो काय माल उधार द्यायचा असेल तो तुम्ही पाठवा. आणि त्यानंतर त्या दलालांनी पुढे कायम काही न विचारता माल देत राहिला आणि भाऊ व्यापार करत राहिले. आम्ही ज्यावेळेला मी 1972ला B.Com झाल्यानंतर ज्यावेळेला घरी आलो, माझ्यापूर्वी प्रमोदभाई दुकानमध्ये आलेले होते. प्रमोदभाई आणि भाऊ दुकानात काम करत होते. भाऊ मला म्हणाले एका किराणाच्या दुकानात आपण 3-3 भाऊ काम करणार तर ते बरोबर नाही, तुला मी एक व्यवसाय सुचवतो, लोकांना रोज जेवणामध्ये घरी लागणार मसाला हा आपण भरणा नाक्यावर फॅक्टरी काढू आणि ते तू काम कर. पण त्यावेळेला मी त्यांना म्हणलं, मी B.Com लास्ट इयरला जेव्हा फेल्युअर आलं होतं मला, त्यावेळेला 6 महिने किराणाच्या दुकानात काम करताना लोकांना मिरची वगैरे जेव्हा दिली जायची आणि तिचा जो ठसका लागायचा, मी म्हटलं मला ते काय काम जमणार नाही. मग मला म्हणाले तू काय करणार? मी म्हटलं मला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करायचा आहे. त्यावेळेला ड्रायव्हिंग वगैरे येत असल्यामुळे मला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट वाटला. मी भाऊंना आग्रह करून ट्रक घ्यायला लावला. मी ट्रक घेतला. पुढे 2 वर्ष त्या ट्रकच्या व्यवसायात मुंबई बेंगलोर मुंबई गोवा गाडीबरोबर फिरलो. तरीसुद्धा शेवटी गाडी पावसाळ्याच्या दिवसात ॲक्सिडेंट झाली, लोकांचा माल भिजला. इन्शुरन्सनी त्या काळात फुल इन्शुरन्स काय असतो त्या काळात मला कळला. 11,000 रुपये दिले. दुकानातून भाऊनी 20-30 रुपये दिले आणि मग मात्र मला भाऊनी सांगितलं की तुझा हा ट्रक आता आपण 1 फूट पण चालवायचा नाही आहे, तू काय करायचं ते ठरव. मी म्हणलं मी बघतो, कुठेतरी बँकेत वगैरे मी अर्ज करतो. तर मला म्हणाले तोपर्यंत एक काम कर, तुला मी सांगत होतो तू ऐकलं नाहीस. मी बंद पडलेली राईस मिल विकत घेतले आणि त्या ठिकाणी डंख मशीन बसवले लोकांचा मसाला काढून द्यायला. तर त्या व्यवसायात तुला काय करता आलं तर मी पार्टनरशिपमध्ये व्यवहार चालू केला आहे. तुला पार्टनर लोकांना महिना 500 रुपये पगार द्यायला सांगतो. त्यामुळे 1977
ते 1985 मी पार्टनरशिपमध्ये महिना 500 रुपये पगारावर काम केलं. 85ला मी जेव्हा पगार वाढवून मागितला त्यावेळेला त्यातले एक पार्टनर म्हणाले, विलासभाईंना वर्षाला 50,000 पगार देण्यापेक्षा त्यांना आपण पार्टनर करून घेऊया. म्हणून 1985ला मी पार्टनर झालो. त्यावेळेला भाऊने मला असं सांगितलं की अन्नव्यवसायाच्या कायद्याअंतर्गत हा व्यवसाय आहे, आपला एक पाय तुरुंगात एक पाय बाहेर आहे, हे समजून मसाल्याची क्वालिटी तुला नीट ठेवली पाहिजे आणि त्या तत्त्वानं मी काम करत आलो. दुसरं तत्त्व त्याने मला एक सांगितलं, पार्टनरशिपच्या व्यवहारामध्ये टाचणीच्या टोकावर राहील एवढा अविश्वास जरी निर्माण झाला तरी ती पार्टनरशिप ठेवू नये, त्या पद्धतीनं तुला काम करायचं आहे. ह्या इथपर्यंतचा प्रवास एवढंच मी आता तुम्हाला सांगतो. बाकी पुढचा प्रवास भाऊंचा तुम्हाला माहिती आहे. भाऊने माझा ट्रक विकताना सुद्धा फार म्हणजे लक्षात राहण्यासारखा प्रसंग होता. मी गाडी दुरुस्त करून आणली. दुकानमध्ये कोळशेवाले म्हणजे त्यावेळेला कोळशाचा धंदा इकडे जोरात चालायचा. त्यातला एक कोळशेवाला पार्टी समोर बसला होता. भाऊ त्याला म्हटले, बाहेर जाऊन ती गाडी बघून या, तुम्ही भाड्याची गाडी वापरता, ही गाडी तुम्हाला चालेल का बघा. तो माणूस म्हणाला, लाल फेटा बांधलेला मनुष्य होता पुण्याच्या साईडचा. तर भाऊ त्याला म्हणाले की तुम्ही गाडी तर बघून या. ते गाडी बघून आले. ते म्हणाले चालेल शेठ, पण म्हणले माझ्याकडे घरी बाकरे एवढा पैसा कुठं आहे. त्यांना गमतीनं म्हणाले, तो फेटा झटकला तरी ₹1,00,000 पडतील. त्यावेळेला त्या माणसाला भाऊनी सांगितले, ठीक आहे तुमच्याकडे आता पैसे किती द्यायला आहेत. आम्ही ती गाडी ₹4.5 लाख त्यावेळेला घेतलेली होती. 2 वर्ष झाली होती. त्यानंतर भाऊ त्यांना म्हणाले, तुम्ही आता 50,000 आहेत ते द्या आणि बाकीचे पैसे मला 6 महिन्यांनी दिलेत तरी चालेल. उद्यापासून आमचा ड्रायव्हर तुमच्या गाडीवर तुमचा ड्रायव्हर मिळेपर्यंत काम करेल. विलास त्यांना चावी देऊन टाक. त्यांच्या हो नाही म्हणण्याचं भाऊनी काय वाढत बघितली नाही. ताबडतोब चावी दिली. गाडी त्या माणसाला दिली. माझ्या घरासाठी जागा बघताना मी एकदा त्यांच्याकडे गेलो. मी डाक बंगल्याजवळ चाळीमध्ये राहत होतो. साधारण 12 वर्ष मी तिकडे राहिलो. त्यानंतर भाऊ मला म्हणाले की तुझी मुलगी अपंग आहे, मला तिला तिकडे भेटायला यायला जमत नाही, तर तू इकडे रस्त्यावर कुठेतरी जागा बघ. मी आताच जिथं घर बांधलं ती जागा पुरुषच्या एका व्यक्तीची होती. भाऊंना मी जाऊन सांगितलं की ती जागा अशा माणसाची आहे. भाऊ मला म्हणाले, त्या जागेमध्ये घर बसत नाही, तू नीट बघून घेतलेस का. म्हटलं भाऊ त्या जागेत जेवढं बसेल तेवढं घर मला चालेल. तर भाऊ म्हणाले, ठीक आहे तू उद्या सकाळी चेकबुक घेऊन ये तुझं, आपण जाऊ पुरुषला. आम्ही त्या पार्टीकडे गेलो. त्या माणसाच्या जावयाची जागा होती. तो पार्टी मुंबईला होता. भाऊ त्यांना म्हणाले, तुमच्या जावयाला जर जागा द्यायची असेल, मला असं कळलं आहे की ती जागा ते विकणार आहे, तर माझ्या भावालाच द्या आणि माझं बाकीचं काही गोष्ट नाही. विलास एक काम कर, कोऱ्या चेकवर सही कर आणि त्यांना देऊन टाक. त्यांना म्हणाले, त्यांना योग्य वाटेल ती किंमत त्यांना लिहायला सांगा. मला खात्री आहे की तुम्ही माझ्यासाठी अयोग्य किंमत लिहिणारच नाही. त्याप्रमाणे कोरा चेक दिला आम्ही. त्यांनी सुद्धा भाऊंच्या विश्वासाला जागून जागेला मोजलेली किंमत, कंपाऊंड वॉलची किंमत एवढंच चेकवर पैसे लिहिले आणि मला ती जागा दिली. म्हणजे भाऊंचं धाडस कुठल्याही ह्याच्यामध्ये किती होतं ते मला आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टीची जाणीव झाली. म्हणून मी तुमच्यासमोर हे सगळं व्यक्त झालो. भाऊनी आत्तापर्यंत आम्हाला जे काही शिकवण दिली की सगळ्या कुटुंबांनी पाळली, तर त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली राहील. आपण पाळता आहात, आपण पाळाल, मला विश्वास आहे. धन्यवाद. स्वर्गीय विराचंद्र परशुराम बुटाला म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके भाऊ यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण इथे एकत्र आलेलो आहोत. भाऊंच्याबद्दल अनेक लोकांनी, त्यांच्या सहकार्याने, कुटुंबातील सर्व मंडळींनी बरंच काही आपल्याला सांगितलं. तर आपल्याला भाऊंची एकच बाजू माहिती होती. भाऊंची कौटुंबिक
बाजू जी होती, कोणत्या परिस्थितीतून भाऊनी शून्यातून विश्व निर्माण केलं तेही आपल्याला ऐकायला मिळालं. आणि खरोखर भाऊ म्हणजे एक वेगळं व्यक्तिमत्व आणि एक वेगळा आदर्श असे आपले भाऊ. मी 1983ला LLB झालो. पुण्यावरनं मी खेळला आलो. मंगेशभाई आणि मी वर्गमित्र असल्यामुळं भाऊंच्या सोबत मी जोडला गेलो मंगेशभाईंनी. आणि 83 पासून 1984ला मी खेळला आलो. 83ला पास झालो आणि 84 पासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ 40 वर्ष मी भाऊंच्या सोबत कायम राहिले. भाऊनी जेवढं मंगेशभाईंवर प्रेम केलं तेवढंच माझ्यावर प्रेम केलं. कधी मला असं जाणवलं नाही की मंगेशभाईंनी माझ्यामध्ये, आणि भाऊनी मुलांपेक्षा जास्त प्रेम मंगेशभाईंवर केलं. तर मंगेशभाई तेव्हा लहान होते, तर भाऊ तेव्हा वडीलकीच्या नात्याने, वडील जरी नव्हते, लहान भाऊ मुलासारखं मंगेशभाईला प्रेम भाऊने केलं. आता आपण सर्वांनी भाऊंच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या सर्व व्यक्तिमत्वाचा सगळ्यांना माहिती आहे. मी एकच सांगेन की मला जे अनुभव राजकीय क्षेत्रामध्ये भाऊंच्या सोबत असताना ज्या काही गोष्टी आल्या, भाऊंना पूर्वी काँग्रेसमध्ये कसं असायचं, ह्या जिल्ह्यामध्ये सगळे आमदार हे काँग्रेसचे होते आणि आमदार हे आपलं स्वतःचं वर्चस्व चालवायचे आपापल्या मतदारसंघामध्ये आणि संघटनेकडे दुर्लक्ष करायचे. म्हणून काँग्रेस काय करायचं की संघटनेमध्ये असा एखादा खंबीर नेतृत्व द्यायचं जिल्ह्यात की जो एक बॅलन्स ठेवी, असा विचार करून त्यावेळी भाईसाहेब सावंतांनी, जे पालकमंत्री होते जिल्ह्याचे, त्यांनी भाऊंकडे रत्नागिरी जिल्ह्याची जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. आता 5 आमदार, 5 की 6-7 आमदार होते त्यावेळेला, प्रत्येक तालुक्याला एक आमदार होते. आणि ह्या सगळ्या आमदारांवरचं वर्चस्व ठेवण्यासाठी एक चांगला खंबीर नेतृत्ववादी म्हणून भाऊंकडे ती जबाबदारी दिली. आणि तो पदग्रहण सोहळा आमचा सावर्डेला गोविंदराव निकमांच्या इथे झाला. आणि त्यावेळेला मला बोलण्याची संधी मिळाली. सगळे आमदार बसलेले होते समोर, व्यासपीठावर भाई आणि गोविंदराव निकमाची मंडळी बसली होती. तर त्यावेळेला मी भाषणामध्ये असं एक वाक्य बोललो की भाईसाहेब सावंतांचं मी आभार मानले. म्हटलं भाईसाहेब, तुम्ही हिराबाईंच्या रूपाने या रत्नागिरी जिल्ह्याला एक हिरा दिलेला आहे. आणि माझं भाषण संपून जेव्हा मी खाली आलो तर नानासाहेब जोशी आमदार होते, त्यांनी मला जवळ बोलवून घेतलं. मला म्हटले, अरे भाईने हा हिरा नाही दिला, आमच्या पायात काच आहे, काच ही आमच्या आमदारांच्या. म्हणजे आमदारांवरती कंट्रोल ठेवण्यासाठी भाऊंच्या रूपाने त्यांनी भाईसाहेबांनी हे दिलं. कारण काय होतं, कारण हे आमदार लोक आपलंच वर्चस्व निर्माण करतात, संघटनेकडे दुर्लक्ष करतात. मग अशा वेळेला जे दुर्लक्षित कार्यकर्ते असतात त्यांची फळी कशी निर्माण करायची. आणि तुम्हाला सांगतो, सगळ्या भाऊ जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर मंडणगडपासून राजापूरपर्यंत भाऊने हजारो कार्यकर्ते उभे केले. त्याचा मी एक साक्षीदार आहे, कारण भाऊंच्या सोबतच मी होतो. मला भाऊंनी इतकी संधी दिली की मला राजीव गांधींच्या अत्यंत जवळ होतो. आता आमचं दुर्दैव ते त्यावेळेला एका अपघातामध्ये गेले, बॉम्बस्फोटामध्ये, भाऊ मागे राहिले. तर त्यावेळेला मला वयाच्या 27 वर्षी, म्हणजे भाऊ जिल्हाध्यक्ष असताना गोविंदराव निकम, राजाभाऊ लिमये हे 2 सरचिटणीस होते. आणि तिसरा मी वयाच्या 27 वर्षी मला राजीव गांधींनी माझी नेमणूक केली, मी जिल्ह्याचा सरचिटणीस झालो. आणि त्यामुळे मला भाऊंच्यामुळे मी दिल्लीला 15 दिवस होतो. त्याच्यानंतर मद्रास इथे ट्रेनिंग केलं, गुजरातमध्ये ट्रेनिंग झालं माझं. म्हणजे लग्न होऊन मी 15 दिवस झाल्याने मी बाहेरच होतो आणि संपूर्ण देशामध्ये फिरण्याची आम्हाला संधी. पण दुर्दैवाने राजीव गांधी गेले आणि आम्ही ते सगळं त्यांचा जो प्रोग्राम होता तो सगळा बाजूला गेला आणि आमचे गेले. पुढे भाऊनी त्यांचा मोठा मुलगा गेल्यानंतर भाऊनी राजकारण कमी केलं. राजकारणातून भाऊ बाजूला झाले, कारण भाऊ माझे राजकारणामध्ये वाढ बदल त्यांनी बाजूला झाल्यामुळं माझं राजकीय खूप मोठं नुकसान झालं. जसं असतं, तुम्ही किती कार्यकर्त्यांनी किती काम केलं तळागाळामध्ये, तर त्याची नोंद वरती श्रेष्ठींकडे जर व्हायची असेल तर तुम्हाला गॉडफादर लागतं. तुम्ही काय करता, कुणाला पद द्यायचं, कुणाला काय जबाबदारी द्यायची हे ठरवण्यासाठी भाऊंसारखा नेता किंवा भाऊंसारखा गॉडफादर जो वरच्या श्रेष्ठीनं सांगू शकतो. आणि भाऊ बाजूला झाल्यामुळे आम्ही हळूहळू त्या प्रवाहातून बाजूला झालो. आता भाऊंचं राजकारण एक वेगळं राजकारण होतं. सध्याचं राजकारण जे आहे ते पाहिलं तर आमच्यावर संस्कार वाहून होते, त्यामुळे आम्ही त्या पद्धतीचं राजकारण करू शकत नाही. मग एक तर प्रवाहात सामील व्हा, नाहीतर किनाऱ्यावर बसा. आम्ही या प्रवाहात ह्या चिखलात जाऊ शकत नाही. भाऊंचा आदर्श वाटून असल्यामुळे आम्ही किनाऱ्यावर बसतो आणि मी थोडंसं मग वकिलीकडं, व्यवसायाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.
आता सहजीवन शिक्षण संस्थेमध्ये मला विलासभाई दुकाना माझ्याकडे आलेली, त्यांनी मला पहिल्यांदा सभासद केलं. विलासभाईंनी मला संस्थेचं सभासदत्व दिलं आणि त्याच्यानंतर भाऊनी नंदकुमार गुजराती यांनी मला भाईंच्या सोबत असल्यामुळेच मला ती इथपर्यंत मी आलो. आणि भाऊनी जेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांसोबत काम करत होते तेव्हा भाऊनी दुसरी फळी तयार केली. व मंगेशभाई गुटाला असतील, मी आहे, डॉक्टर उपेंद्र आहे, पंकज शाह आहेत, संजय मोदी आहे, आमचं राजू गुटाला आहे, संजय गुटाला आहे, उत्तम जैन, अशी दुसरी फळी त्यांनी हळूहळू आम्हाला तयार केली. आता ही फळी तयार झाल्यानंतर पुढे भाऊनी मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे कौस्तुभाईने की भाऊनी ही जबाबदारी मंगेशभाईंवर दिली आणि मंगेशभाईला खरोखर सगळं संस्थेमधल्या सगळ्या गोष्टी भाऊंच्या पश्चात मंगेशभाई ही संस्था चालू शकतात असा आमचा विश्वास होता आणि आम्ही जसं जाहीर सगळ्यांना सांगत होतो आणि मंगेशभाईंवर ती जबाबदारी आहे. आता पुढे मगाशी कौस्तुभाईंनी जे सांगितलं की आत्ताचं जे बदलतं शैक्षणिक धोरण जर बघितलं तर त्या बदलत्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे आपल्यालाही बदललं पाहिजे आणि ते जर आपण बदल नाही केला तर मात्र मग आपण ही संस्था तिथं असं जे वटवृक्ष झालेलं आहे तो वटवृक्ष अजून कसा होईल हे आपल्याला लक्ष ठेवून केलं पाहिजे. आणि त्यासाठी आता आम्ही जी नावं घेतली ही पिढी जरी झाली तर ह्याच्या पुढची पिढी जी आहे की जी AI सारखं पुढचं तंत्रज्ञान आहे त्याला सामोरं जाणारी जर आपल्याला पिढी घडवायची असेल तर आत्तापासून मंगेशभाई विलासभाई आपण आपल्याला आता प्रयत्न केला पाहिजे की असे की मग ह्या पुढच्या टीममध्ये मग आमचा कौस्तुभाई आहे, अमोलबाई आहे, मितेश आहे, आमचा दुसरा त्यांचा मुलगा सिद्धेश गुजराती आहे, माझा मुलगा इंद्रजित आहे, अशी जी मुलं आहेत की ज्यांना पुढचे सगळं तंत्रज्ञान माहिती आहे तर त्या मुलांना आता तयार करण्याची गरज आहे आपल्याला आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या त्यांना पुढे करून आपल्याला हे पुढच्या बदलत्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे वागवावं लागेल. आणि विलासभाईंच्या नेतृत्वाखाली, मंगेशभाईंच्या नेतृत्वाखाली आणि विलासभाईंच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ह्या संस्थेचा कारभार करायचा आहे. आणि भाऊला खऱ्या अर्थाने जे श्रद्धांजली आपल्याला द्यायची असेल तर भाऊने हा जो वटवृक्ष निर्माण केलेला आहे आणि बदलत्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे आपण बदलण्यासाठी नवीन येणारी जी पिढी आहे जी मी आता नावं घेतली त्या मुलांना प्रोत्साहित करण्याचं काम मंगेशभाईंना आता यापुढे करावं लागेल. आम्ही मंगेशभाईंच्या सोबत गेले 40 वर्ष मंगेशभाईने आम्ही एकत्र आहोत, तरी आमच्यामध्ये आम्ही अंतर पडून दिलं नाही आणि यापुढे आम्ही जसं आमचं मैत्रीचं भावाचे संबंध आहेत तेच आमच्या ह्या कुटुंबाशी राहतील. माझ्यावरती जे काय संस्कार झालेले आहेत ते भाऊंचे संस्कार आहेत. आज जरी भाऊ आपल्या समवेत नसले हे सत्य आहे, त्या सत्याला आपल्याला सामोरं जावं लागतं की भाऊ आज आपल्यात नाही. असं जरी असलं तरी भाऊनी दिलेला आदर्श, भाऊनी दिलेले संस्कार हे आपल्यासोबत आहे. सहजीवन हे कुटुंब आहे आणि या कुटुंबाच्या भाऊनी दिलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सगळ्यांना, सर्व लोकांना, तर आम्ही कधीही संस्था आणि कर्मचारी किंवा ह्यांच्यामध्ये भेदाभेद केलेला नाही. आपण कुटुंबच मानलेलं आहे. हे अनेक गोष्टीतून भाऊनी आपल्याला दाखवून दिले नाही, सगळ्यांनी ते सांगितलेलं आहे. आणि म्हणून मी मंगेशभाईंना असं सांगेन की मंगेशभाई तुमचं नेतृत्व आहे, विलासभाईंचं मार्गदर्शन आहे, तुमचे सगळे आम्ही सहकारी आहोत. नवीन पिढी जी आहे ती त्यांना तयार आपल्याला करायचं आहे. तर तुम्ही मंगेशभाई आता भाऊंच्या पश्चात तुम्ही आमचं नेतृत्व करत आहात, त्यामुळे तुम्ही आम्हाला ह्या लोकसभेच्या निमित्तानं आम्हाला असा शब्द दिला पाहिजे की भाऊंच्या पश्चात मी ही धुरा व्यवस्थितपणे सांभाळीन आणि हीच खरी भावना आपल्याला श्रद्धांजली होईल. म्हणून मी मंगेशभाईंना विनंती करेन की त्यांनी 2 मिनटं इथे येऊन आम्हाला जी अपेक्षा आहे आपल्याकडून तुमच्या नेतृत्वाची ती तुम्ही इथं सांगितली पाहिजे आणि हीच खरी आपल्या भावना आदरांजली होईल. मी आपल्या कॉलेजच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने माननीय हिराबाई गुटाला आपल्या भाऊंना आदरांजली वाहतो आणि इथेच थांबतो. सहजीवन परिवार, जो प्रसंग आपल्यावर एवढ्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं. मी आज इथे बोलू शकेन की नाही मला माहिती नाही, पण मला तुमच्यासमोर 1-2 गोष्टी सांगायच्या वाटतात. त्यातली एक गोष्ट जी सर्वांच्या मनात आहे ती गोष्ट म्हणजे मी लवकरच भाऊंच्या जीवनावर असं एक पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे
की ज्याच्यामध्ये त्या पुस्तकामध्ये काही विभाग असतील, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, वैचारिक, ध्येयपूर्तता, तात्विक आणि दूरदृष्टी असे त्या पुस्तकाचे विभाग असतील. आणि या विभागामध्ये मी प्रत्येकाच्या मनातील भावना समाविष्ट कशा करता येतील असा एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. आणि त्या प्रयत्नामध्ये आपला सहजीवन परिवार हा जास्तीत जास्त समावेश कसा होईल तोही प्रयत्न करेल. कारण भाऊंची शिक्षणाविषयी जी प्रेम होतं ते त्यांना स्वतःला शिकायला कमी मिळालं, कारण त्यावेळेची परिस्थिती आणि त्यावेळेच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांना शिक्षण घेता आलं नाही. परंतु ते शिक्षण आपल्याला घेता आलं नाही याची खंत त्यांना होती. आणि त्या खंतेमधून त्यांची जी शिक्षणाविषयी प्रेमभावना निर्माण झाली आणि या भावनेतून त्यांनी हा सहजीवन परिवार आपल्यासमोर उभा केला. या सहजीवन परिवारावर त्यांनी सतत प्रेम केलं आणि तो वाढीसाठी प्रयत्न केला. या सहजीवन परिवारात माझा समावेश माझ्या अगोदरपासून खरा विलासबाईंचा होता, परंतु विलासबाईंच्या वैयक्तिक अडचणीमुळे त्यांनी मला समाविष्ट करून घेतलं. साधारण भोसले वकील आणि मी आम्ही दोघंही 40 वर्ष भाऊंच्या बरोबर होतो आणि भाऊंच्या पाठीला पाठ लावून मी बसायचो. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक गोष्टीत कुठचाही डिसिजन घ्यायचा झाला तर भाऊनी सहजीवन कसं चालवायचं याचं शिक्षण मला 40 वर्ष देत राहिलं आणि त्यांच्या सल्ल्याशिवाय कुठचाही आम्ही डिसिजन करत नव्हतो. भाऊंचा शब्द हा अखेरचा शब्द असायचा. तात्विक मतभेद होऊ शकतात, पण ते कसे मिटवायचे, कसं हे त्याच्यावर मात कशी करायची, ह्या सर्व गोष्टींचा उहापोह मी त्या पुस्तकामध्ये निश्चित करेन. दुसरी गोष्ट, भाऊनं जर आता वेळेचं थोडं भान ठेवून मी सांगतो की भाऊनं जर आपल्याला खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर माझ्या आत्ताच्याच स्टेटसवर पण मी काल टाकलं होतं की जगण्याचा दाखवलेला मार्ग, यशाचं व्यवस्थापन, आयोजन, नियोजन, वैचारिकता, श्रद्धा, कर्तव्याची पूर्तता, सरस्वती आणि लक्ष्मीची सांगड, भावनिकता असे सर्व काही आपण अवलंबणं हीच खरी भावना, खरी अर्थाने श्रद्धांजली होईल, आदरांजली होईल. मी जास्त काही न बोलता वेळेचं भान ठेवून परत एकदा आपल्या सर्व सहजीवन परिवारातर्फे भाऊंना चिरशांती लाभो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ओम शांती शांती शांती.